आपल्यासमोर प्रत्यक्ष आता उपस्थित झालेले आहोत. विशेष म्हणजे सुरुवातीला जी जॉईन होणारे आपले अभ्यासू मित्र आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पेपर 1 पेपर 2 हा दोन्ही महत्त्वाचा आहे. पण सरांनी मला सूचना दिली की पेपर 2 वाले जे असतील त्यांचं विज्ञान गणित ज्यांचं आहे त्यांना जास्त विषय याचं प्राधान्य आहे. त्यामुळे कदाचित अभ्यासाच्या दृष्टीने त्यांचं जे काही असेल योगदान असेल त्या पाठ्यघटकाचं किंवा इतर विज्ञान विषयक समस्यांचं ते सुद्धा आपल्याला आता इथून पूर्ण करायचं आहे. असो, आजच्या या विज्ञान विषयाच्या सामान्य विज्ञान विषयाच्या पहिल्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 3री पासून परिसर अभ्यास अंतर्गत आपण हा विषय अभ्यासत असतो. परिसर अभ्यास त्यानंतर इयत्ता 6वी पासून स्वतंत्रपणे सामान्य विज्ञान या नावाने सुद्धा हा विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर प्रथम पेपर जो 1ली ते 5वी साठीचा आहे त्यामध्ये 5 ते 6 प्रश्न आणि दुसरा पेपर ज्यांनी विज्ञान गणित निवडलेला आहे त्यांच्यासाठी जवळपास 60 मार्काचा विषय म्हणजे गणित आणि विज्ञान दोन्ही मिळून. मग हे सर्व काही रचना त्यांच्या आहेत आणि या रचना अभ्यासणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या या विज्ञान तासिकेच्या अनुषंगाने आपण प्रथमतः आज जी काही सुरुवात करत आहोत ती आपण बेसिक तत्वापासून प्राणीसृष्टी काय आहे, वनस्पती सृष्टी काय आहे आणि त्यानंतर मानवी जीवनातील येणाऱ्या विज्ञान विषयक घडामोडी या सर्व बाबींचा एक परामर्श घेणार आहोत, थोडक्यात आढावा घेणार आहोत जो आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं उपयुक्त आहे. पहिलीची इमेज आपल्या स्क्रीनवर आहे. सजीव सृष्टी आणि विज्ञान विश्वात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. यामध्ये पहा एक आकृती दिलेली आहे ज्याच्यामध्ये एक महिला संशोधक दाखवलेली आहे. ती काहीतरी विज्ञान विषयक संशोधन करत असेल. उजव्या हाताच्या बाजूला पाहिलं तर प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी यांचं सुद्धा वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मग हे विज्ञान अंतर्गत सजीव सृष्टी काय आहे, प्राणीसृष्टीचं महत्त्व काय, वनस्पती सृष्टीचं महत्त्व काय, त्यानंतर शोध व संशोधन यांचं अभ्यासक्रमातील महत्त्व काय, अशा अनेक बाबी आपल्याला अभ्यासणं गरजेचं ठरणार आहे. खरं पाहता विज्ञान हा विषय आज आधुनिक युगाची कास धरताना विज्ञानाचं महत्त्व कोणाला वेगळं सांगावं लागेल असं मला तरी वाटत नाही. कारण प्रत्येक जणाला विज्ञानाने केलेली जी काही क्रांती आहे, विज्ञानाने जे काही बदल घडवलेले आहेत हे सर्व परिचित आहेत. आधुनिक यंत्रसामग्री सुद्धा आज आपण हा विज्ञानाचा संशोधनात्मक विषय म्हणूनच या ठिकाणी वापरत असतो. असो, आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं या विज्ञानातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी ज्या आहेत किंवा अभ्यासाचे पाठ्यविषय जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासूयात. प्रथमतः एक आपल्यासमोर चार्ट दिसत आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे आता आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाला प्राण्यांच्या रचनेनुसार त्यांचे जे काही विविध वर्गीकरणात्मक बाबी आहेत त्या बाबी आपण पाहूयात. आता असमपृष्ठरज्जू प्राणी यालाच इंटरव्हर्टेब्रेट म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू. पृष्ठरज्जू म्हणजे काय असेल बरं, एक सांगता येईल का काही? पृष्ठरज्जू असणारे प्राणी आणि पृष्ठरज्जू नसणारे प्राणी म्हणजे पृष्ठरज्जू म्हणजे महत्व कशाला दिलेलं आहे त्यांनी? समपृष्ठरज्जू म्हणजे काय आणि असमपृष्ठरज्जू म्हणजे काय? काय वर्गीकरण करता येईल या दोन गटाचं? इनव्हर्टिब्रेट्स आणि व्हर्टिब्रेट्स. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर जे काही असमपृष्ठरज्जू प्राणी आहेत यांचं आपण साधा आणि सोपं वर्गीकरण करूयात. यांना पाठीचा कणा नसतो. आणि समपृष्ठवर्गीय प्राणी जे आहेत, समपृष्ठरज्जू जे प्राणी आहेत, पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा असणे किंवा पाठीचा कणा नसणे. समपृष्ठरज्जू म्हटलं की पाठीचा कणा असतो आणि असमपृष्ठरज्जू म्हटलं की पाठीचा कणा नसणारे. आता या असमपृष्ठरज्जू पुढील गटात 10 संघांचा समावेश होतो आणि हे 10 संघ कोणते आहेत पहा? प्रोटोझोआ ज्याला आदिजीव म्हणतात, पोरिफेरा रंध्री, सिलेंट्राता, कुहरात्री, प्लॅटीहेल्मिथस, सेप्टेक्रुमी, ॲस्कलमेंथिस, गोलकृमी, त्याच्यानंतर ॲनिलिडा, वलई, आर्थ्रोपोडा, संधिपाद, मॉलुस्का, मृदुकाय प्राणी आणि इकायनोडर्माटा, कंटकचर्मी, त्याचबरोबर हेमिकार्डाटा, अर्धसमपृष्ठरज्जू प्रोटोकार्डाटा सुद्धा याच्यामध्ये येत असतो. आता असमपृष्ठरज्जू प्राणी समूहाचा नॉन कार्डाटा या संघात समावेश होतो. नॉन कार्डाटा म्हणजे ज्याला आपण एक प्रकारे पाठीचे कणा नसलेल्या समावेश गटामध्ये करू शकतो. आता यांची वैशिष्ट्ये महत्वाची लक्षणे काय दिलेली आहेत? पाठीचा कणा नसतो. जसं मी तुम्हाला सांगतोय की पाठीच्या कण्यावरून असणारे समपृष्ठरज्जू आणि पाठीचा कणा नसणारे म्हणजे असमपृष्ठरज्जू. शरीर अरीय सममितीय किंवा द्विपार्श्व सममितीय असते. 2 भागामध्ये यांचं शरीर विभागलेलं म्हणजे रचना असू शकते. त्याचबरोबर ग्रासणी भित्तिकेत कल्ला विदारी नसतात.
कल्लाविधारी म्हणजे जशी माशांना कल्ले वगैरे पंख वगैरे काय असतात तशा पद्धतीची रचना यामध्ये नसते. त्याचबरोबर हृदय असल्यास शरीराच्या पृष्ठ बाजूस असते, म्हणजे पुढील बाजूस हृदय असते. आणि अशा प्रकारची ही रचना असम पृष्ठरज्जू प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला आढळून येते. आता हे असम पृष्ठरज्जू म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर पाठीचा कणा असणारी आणि पाठीचा कणा नसणारी, आणि यांचे किती संघ पडतात तर एकूण 10 संघ पडतात. एवढी माहिती पुरेशी आहे. त्यानंतर पुढची जी काही लक्षणे आहेत ती पाहूयात. दुसरा जो वर्ग आहे समपृष्ठरज्जूंचा त्याकडे वळूयात आपण. आता पाहे समपृष्ठरज्जू प्राणी, यालाच म्हणतो आपण व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजेच काय, पाठीचा कणा असलेल्या सर्व प्राणी समूहास समपृष्ठरज्जू किंवा पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. आता समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कळलं, पाठीचा कणा असणारे. त्यामध्ये लक्षणे काय दिली यांची, शरीराच्या पृष्ठभागी मधोमध अस्थिच्या अनेक मणक्यांनी बनलेला पाठीचा कणा अग्रभागापासून मध्यभागापर्यंत आधारासाठी असतो. अग्रभाग म्हणजे आपल्या डोक्यापासून ते मध्यभागापर्यंत आपल्याला पोहोचलेला दिसतो, म्हणजे पाठीच्या कण्यापर्यंत हा भाग आपल्याला मणक्यांनी जोडलेला या ठिकाणी आढळून येतो. त्याचबरोबर पाठीचा कणा अग्रभागापासून मध्यभागापर्यंत आधारासाठी असतो, म्हणजे आपल्या शरीराला आधार देण्याचं काम या पाठीच्या कण्याने केलेलं आहे. शरीर द्विपार्श्व सममितीय असते. दोन भाग, एक पाठीच्या जो मणका मध्यभागातून गेलाय त्यामुळे शरीराचा डावीकडचा भाग आणि उजवीकडचा भाग असे दोन भाग आपल्याला झालेले आढळतात. मेंदू व मेरुरज्जू पोकळ असून ते शरीराच्या पृष्ठबाजूस असतात. मेंदू आणि मेरुरज्जू हे दोन्ही डोक्याच्या कवटीमध्ये पृष्ठबाजूस म्हणजे ज्या बाजूला पाठीचा भाग आहे त्या बाजूला दिलेले असतात. बहुसंख्य समपृष्ठरज्जू प्राण्यांना खालचा व वरचा जबडा व जबड्यामध्ये कठीण पट्टिका अथवा दात असतात. पहा, आपण मनुष्य समपृष्ठरज्जू आपल्या तोंडाचे सुद्धा वर्गीकरण करताना पहा, खालचा जबडा वरचा जबडा दोन जबडे दिले आहेत का आपल्याला, आहेत. त्यामध्ये दात आहेत, कठीण पट्टिका जरी नसल्या तरी आपल्याला दात दिलेले आहे. हृदय नेहमी अधर बाजूस असते. हृदय पहा पुढील बाजूला आहे, अधर बाजूला म्हणजे वर कुठंतरी या सांगाड्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. लोहित रक्तामध्ये लोहित रक्तकणिका असतात, ज्याला आपण आरबीसी रेड ब्लड सेल्स किंवा तांबड्या रक्तकणिका म्हणतो, तशा पद्धतीची ही लोहित रक्तकणिका असतात. शरीरातील अंतकंकाल ज्याला आपण इंडोस्केलेटन म्हणतो, कास्थींचे किंवा अस्थींचे बनलेले असते. हाडांचं शरीर बनलेलं आहे आपलं, मधला सांगाडा जो आहे तो हाडांपासून बनलेला आहे. आता हा बहिकंकाल असल्यास त्यावर खवले, पिशे, केस, नखे, खोर, शिंगे या रूपामध्ये असते. आता हे बहिकंकाल आपण पाहतो कुणामध्ये आढळते, प्राण्यांमध्ये आढळतात. जसं गाय असेल तिला खुर आढळतात, शिंगे आढळतात, वानर, त्याच्यानंतर अस्वलासारखे काही प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये केस आढळतात, मोरासारखे काही आहेत, पक्ष्यांसारखे काही आहेत त्यांच्यामध्ये पिसे, त्यानंतर खवले, माशांवरती काही मगर वगैरे जे काही प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा असे खवले आढळून येतात. त्यानंतर समपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण करताना आधी समपृष्ठरज्जू आणि कशेरुस्तंभ समपृष्ठरज्जू असे या दोन प्रकारात वर्गीकरण होते. आता आधी समपृष्ठचे पुन्हा दोन उपप्रकारात वर्गीकरण केले जाते. याच्यामध्ये डोक्यात पृष्ठरज्जू असणारे प्राणी म्हणजे सिफॅलोकार्डेटस, म्हणजे पाठीचा जो कणा आलेला आहे तो डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग याच्यामध्ये समुद्रात राहणारे हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ अँफिऑक्सिस यांचं वर्गीकरण या ठिकाणी देता येईल. त्यानंतर शेपटीत पृष्ठरज्जू असणारे प्राणी कोणते आहेत, युरोकार्डेटस, म्हणजे याच्यामध्ये समुद्रात राहणाऱ्या या प्राण्यांपैकी काही प्राणी प्रकाश निर्माण करतात. जसं काजवा आपण एक प्रकारचा निसर्गामध्ये आढळणारा प्रकाश निर्मिती करणारा प्राणी आहे. तो स्वतःचे त्या काजव्याच्या आधारे त्याच्या लाईटाच्या आधारे चमचम करत असतो. तशा प्रकारे समुद्रात राहणारे काही प्राणी आहेत जे स्वतःचा एक प्रकाश निर्माण करतात. मग याच्यामध्ये पायरोसोमा, ऍसिडियन, डेलिओलम, आयकोप्लुरा, सी पोर्क असे काही समुद्री प्राणी आपल्याला सांगता येतील. आता हे कशेरुस्तंभ असणारी समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे काय, क्रेनियाटा किंवा व्हर्टिब्रेटा. आता हे व्हर्टिब्रेटा म्हणजेच उभयचर जे आपण म्हणतो, किंवा इतर ज्या पद्धतीचं उभयचर, जलचर आणि भूचर असं ज्यांचं वर्गीकरण करतो त्या पद्धतीची ही रचना. मग कशेरुस्तंभ म्हणजे पाठीचा कणा असतो, त्यांना कंकाल कुर्चाचे अथवा अस्थिंचे बनलेले असते, म्हणजे हाडकांचे सुद्धा बनलेले असते. पूर्ण विकसित मस्तकात मेंदूभोवती करवर म्हणजे कवटी असते. करवर म्हणजेच काय, कवटी देण्यात आलेली असते. मानवी मेंदू पहा, मानवी मेंदूमध्ये सुद्धा कवटीचा भाग देण्यात आलेला आहे आणि हे मेंदू जो आहे तो कवटीमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. याचं कारण काय, तर साधारण जरी एखादा लहान मोठा अपघात झाला तर त्यामध्ये मानवाच्या मेंदूला जर इजा पोहोचली तर माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो. त्यामुळं या एकदम कठीण भागामध्ये म्हणजे या कवटीच्या कडक भागाच्या आतमध्ये मेंदू सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यावर लक्षात येईल की माणसाचं जे काही महत्वपूर्ण भाग आहे मेंदू हा नाजूक आहे,
त्याचबरोबर आपल्या जसं कॅम्प्युटरमध्ये आपण CPU ला महत्व देतो, त्या चिपला महत्व देतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तसं मानवाचं सगळं जे काही नियंत्रण कक्ष आहे ते आपल्या डोक्यामध्ये कवटीमध्ये देण्यात आलेला असून मेंदूच्या मार्फत त्याचं काम नियंत्रित करण्यात येते. आता या सर्व रचनानंतर पहा, प्राण्यांमधील विविध श्वसन पद्धती काही आढळतात. या श्वसन पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं ठरते. आता श्वसनाचे प्रकार, अवयव आणि उदाहरणं दिलेली आहेत. यामध्ये पहा, त्वक श्वसन. त्वक श्वसन म्हणजे ज्यांचं श्वसन हे त्वचेद्वारे होत असते, त्वचेच्या माध्यमातून श्वसन केले जाते. आपल्या त्वचेला सुद्धा बारीक बारीक छिद्र आहेत, यांना आपण रोम छिद्र म्हणतो. मग यांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील उत्सर्जन होत असतं. जसं काही घाम येणं असेल किंवा इतर काही वेळेस आपल्याला घामाच्या स्वरूपातून पाणी आपण बाहेर टाकत असतो. मग हे त्वक श्वसन म्हणजे काय? त्वचेद्वारे ज्यांचं श्वसन केले जाते ते प्राणी आहेत बेंडूळ आणि गांडूळ. क्लोम श्वसन, कल्ल्याद्वारे श्वसन. आता कल्ले कुणाला आहेत? मासे, चक्रमुखी प्राणी यांचं, समुद्री प्राणी सहसा यांच्या मार्फत कल्ल्यांद्वारे श्वसन होत असते. श्वासनलिका श्वसन. आता श्वासनलिकेमार्फत श्वसन असणारे कोळीपाद, संधिपाद. फुफ्फुसी श्वसनामध्ये आपण सुद्धा येतो. आता पायाच्या मध्ये फुफ्फुसामार्फत श्वसन होते. उभयचर, सरीसृप, पक्षी, सस्तन प्राणी. आता इथं मानवाचा उल्लेख केला नाही असं तुम्हाला वाटेल, पण इथे सस्तन प्राण्यामध्ये मानवाचा सुद्धा समावेश होतो. मग हा फुफ्फुसी श्वसन, आपलं फुफ्फुसाद्वारे श्वसन होते. पहा, श्वास घेतला, छाती भरून येते, श्वास सोडल्यानंतर परत मूळ अवस्थेमध्ये जाते. म्हणजेच या प्रकारचे जे श्वसनाचे प्रकार आहेत, मग हे श्वसनाचे प्रकार कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतात किंवा त्वक श्वसन म्हणजे काय किंवा हे कोण्या प्राण्यामध्ये आढळते, अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला या श्वसन पद्धतीच्या संदर्भाने विचारले जाऊ शकतात. आता यानंतरची जी काही रचना आहे प्राण्यांच्या संदर्भाने, त्या रचना जर पाहिल्या तर लक्षात येईल की विज्ञानामध्ये असणारा प्रत्येक उपघटक हा प्राणी संदर्भाने असो, वनस्पती संदर्भाने असो, एक आगळी वेगळी महत्वपूर्ण भूमिका त्यातून साकारते. आता प्राण्यांमध्ये असणारं लैंगिक प्रजनन. प्रजनन म्हणजे काय सांगता येईल बरं? प्रजननाची व्याख्या काय करता येईल? प्रजनन म्हणजे काय? सजीव सृष्टीतील सजीव घटक आपल्यासारखाच दुसरा एखादा जीव निर्माण करतो नवीन, त्याला म्हणायचं प्रजनन. मग हे प्रजनन लैंगिक, अलैंगिक त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून घडत असते. पहा, लिंबाची झाडाची एखादं समजा तुम्ही आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड निघतं त्याच्यापासून. लिंबाचं लावल्यानंतर कडुलिंब असेल तर कडुलिंब निघतो. त्याच्यानंतर माणसाचे मुलं बाळ पहा, त्याच्यासारखेच कुठं ना कुठं रंग, रूप, आकाराने किंवा या वर्णाने आढळतात. त्यांच्या रचना तशा आढळतात. जसं एखाद्याची आई वडील उंची असतील तर त्यांची उंची जास्त असते, ठेंगू असतील तर त्यांच्या मुलांची सुद्धा उंची ठेंगू दिसते. गाई म्हशीची वासरं सुद्धा आपण पाहिलेत, त्यांची समजा पिल्ली पाहिली तर त्यांच्यामध्ये सुद्धा ती वर्णरचना आढळून येते. मग ह्या प्राण्यांच्या ज्या काही लैंगिक प्रजननाच्या पद्धती आहेत त्यामध्ये काही प्रकार पडतात आणि त्यांची वैशिष्ट्ये ते कोणत्या प्राण्यांच्या संदर्भामध्ये घडतात ते उदाहरणे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. आता पहिलं आहे अंडज. ओविपॅरस. ओविपॅरस म्हणजेच काय? अंडज म्हणजेच अंड्यातून जन्म घेणारे. अंडज म्हणजे ज्यांचा जन्म अंड्यातून होतो. मादीने घातलेल्या अंड्यापासून जीव निर्मिती होत असते. मग ही जीव निर्मिती करणारे असे मासे कोणते आहेत पहा, म्हणजे अंडज प्राणी कोणते आहेत? मासे, साप, पाल, पक्षी, एकिडना अशी काही उदाहरणे आहेत. मग यांना डायरेक्ट यांच्या पोटी डायरेक्ट पिल्ले जन्मत नाही, तर हे अंडी देतात आणि या अंड्यातून त्या अंड्याची उबवण होऊन पिल्ले जन्माला येत असतात. त्यानंतर पहा, जरायुज, विव्हिपॅरस. मादी क्रियाशील पिल्लांना जन्म देते. जरायुज म्हणजे काय? आता पिल्ल्यांना डायरेक्ट जन्म देतात, अंडी वगैरे काही देत नाहीत आणि पिल्ल्यांना जन्म देऊन दूध सुद्धा पाजतात. मग हे याच्यामध्ये कोणते येतात? सर्व सस्तनी प्राणी. आता फक्त अपवाद याला आहे डकबिल प्लॅटिपस, हा सस्तन अंडी घालतो. म्हणजे हा सस्तन प्राणी आहे, पिल्लांना दूध पाजतो पण अंड्याद्वारे पिल्लांची जन्म देतो तो डकबिल आणि प्लॅटिपस. पण बाकीचे जे जरायुज प्राणी आहेत जे सस्तन प्राणी गटामध्ये येतात ते सर्व डायरेक्टली पिल्लांना जन्म देतात, त्यामध्ये कुठेही अंड्याच्या माध्यमातून पिल्लू जन्मत नाही. अंडजरायुज. अंडजरायुज म्हणजे ओओव्हिव्हिपॅरस म्हणजे फलित अंडी विकसित पावल्यानंतर मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जातात. शरीरामध्ये अंड आहे आणि अंड्याच्या माध्यमातून त्या मादीच्या शरीरातील भ्रूण म्हणजे जे काही पिल्लू आहे ते थोडंसं नाजूक स्वरूपामध्ये त्या अंड्याच्या माध्यमातून सोडले जाते. मग हे गॅम्बुसिया मासे, अँग्युअस फ्रँगिलस म्हणजे आता या अंडजरायुज म्हणजे काय? पिल्लांना जन्म देतात आणि दूध सुद्धा पाजतात. पण पिल्लांना जन्म कसा? अंड्याच्या माध्यमातून, अंडाच्या भ्रूणाच्या माध्यमातून ते जन्म देत असतात. पण सस्तन प्राण्यांमध्ये, जरायुज प्राण्यांमध्ये काय आहे? सर्व प्राण्यांना डायरेक्ट जन्म दिला जातो, अंडी कुठलेही उबवण्याचं काम राहत नाही. फक्त डकबिल हा जर सोडला तर बाकी सर्व सस्तन प्राणी हे जरायुज आहेत.
याबाबत काही अडचण आहे? अंडज, जरायुज आणि अंड जरायुज तीनही नाही सर. प्राण्यांचं वर्गीकरण या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. आता पुढचं जे काही आहे समजायचं सजीव सृष्टीच्या संदर्भाने दुसरी एक स्लाइड आहे त्याकडे वळूयात. म्हणजे लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट जशी जशी समजा विज्ञानानं आपण मानवी जीवन असो किंवा प्राणी जीवन असो जसं पाऊलवाट पुढे पुढे करत जाऊ त्या पद्धतीचे नवनवीन काही वर्गीकरण आपल्याला अभ्यासायला मिळतात. आता या प्राण्यांचं वर्तन मनुष्य असो प्राणी असो प्रत्येकाचं वर्तन हे वेगवेगळं असते आणि या वर्तनानुसार काय होते प्रत्येकामध्ये काही ना काही बदल घडून येत असतात. मग हे बदल कशा स्वरूपाचे असतात काय असतात हे बदल सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता पहिल्यांदा लक्षात घ्या प्रत्येक प्राण्यांचं वर्तन हे सारखं असेल का? सर्वच प्राण्यांचं वर्तन हे एकसारखं असेल का? नाही सर. नाही. प्रत्येकाच्या वर्तनामध्ये काही ना काही फरक जाणवतो. घरामध्ये एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या दोन बाळांच्या किंवा जुळे जरी असले तरीही त्यांच्या वर्तनामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. मग हे प्राण्यांचं वर्तन जे आहे ते सुद्धा आता आपल्याला अभ्यासताना महत्वाच्या बाबी पहा. मानवेतर प्राण्यांना संवाद साधण्यासाठी विशिष्ट संकेताचा वापर करावा लागतो. मानवेतर प्राणी म्हणजे माणूस सोडून इतर जे प्राणी आहेत त्यांना संकेताच्या आधारे संवाद साधावा लागतो. माणूस डायरेक्ट आपण बोलून आपल्या भावना व्यक्त करतो विचार व्यक्त करतो तसं इतर प्राण्यांमध्ये घडत नाही. मग हे संकेताचे काही प्रकार पडतात. आता प्राणी मात्रांमध्ये 4 प्रकारच्या संकेताद्वारे परस्पर संवाद घडून येत असतो. मग हा संवाद काय आहे कसा होतो आणि कुठून याची सुरुवात होते ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आता याचे 4 प्रकार कोणते आहेत पहा. पहिला आहे श्राव्य संकेत ज्याला अक्युस्टिक सिग्नल्स असे म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे दृक संकेत व्हिज्युअल सिग्नल्स. त्यानंतर रासायनिक संकेत केमिकल सिग्नल्स आणि चौथा प्रकार आहे स्पर्श संकेत ज्यालाच आपण टॅक्टाईल सिग्नल्स असे म्हणत असतो. मग हे 4 संकेत जे आहेत हे 4 संकेत वेगवेगळे आहेत. 4 संकेतांचे वेगळे वैशिष्ट्य काय आहेत ते आता लक्षात घ्या. पहिल्यांदा आहे श्राव्य संकेत. श्राव्य म्हणजे काय बरं? श्राव्य म्हणजे फक्त आणि फक्त ऐकणे श्रवणेंद्रियाच्या माध्यमाने ते ऐकणे आवाजाचं समजा जे काही आपण श्रवण करतो त्याला म्हणायचं श्राव्य. मग हे श्राव्य संकेत श्रवणेंद्रिय उत्तमरित्या विकसित झालेल्या प्राण्यात ध्वनीद्वारे संवाद साधला जातो. म्हणजे कान ज्या प्राण्यांमध्ये श्रवणेंद्रिय म्हणजे काय कानांची रचना ज्यांच्यामध्ये असेल अशा प्राण्यांमध्ये ही संवाद प्रक्रिया साधली जाते. उदाहरणार्थ लाकूड पोखरणारा भुंगा पाहतो कुरकुर कुरकुर आवाज आपल्याला कायमस्वरूपी लाकडामध्ये असणाऱ्या भुंग्याचा कोरण्याचा आवाज येत असतो. त्यानंतर बेडकाचे ओरडणे बेडूक पावसाळ्याचे दिवस असतील किंवा सायंकाळची वेळ झालेली असेल डबक्यामध्ये पाणी असेल त्यावेळेस ते बेडूक डराव डराव ओळखताना आपल्याला ऐकू येतो. त्याचबरोबर नर शिकाडा हा कीटक दिवसा आवाज करून मादीस आकर्षित करतो. म्हणजे पहा मादी आणि नर एकत्र येण्यासाठी नर शिकाडा हा कीटक आवाज करत असतो आणि दिवसा करत असतो. म्हणजे त्यानंतर कोकिळ मोर हे पक्षी कुजनाद्वारे म्हणजे ओरडण्याद्वारे माद्यांना संकेत पोहोचत असतात. त्यानंतर आहे दृक संकेत. दृक म्हणजे पाहणे दृश्य शरीराचा निश्चित आकार शरीरावरील विशिष्ट रंग व काही वेळा शरीरातून निघणारा प्रकाश इत्यादींचा दृक संकेतासाठी उपयोग होतो. म्हणजे आता दृक म्हणजे काय दिसणे म्हणजे फक्त काही रंग रूप वर्ण हेच दिसणं नाही तर त्यांच्यामध्ये होणारे काही बदल असतील तर ते बदल सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजेत. मग याच्यामध्ये शरीराचा निश्चित आकार शरीरावरील विशिष्ट रंग शरीरातून निघणारे प्रकाश हे सगळं दृक संकेतामध्ये येत असतात. जसं आपण तुम्हाला एक उदाहरण मी आता थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की काजवा हा लाईट लावतो काय त्याचा उजेड पडत असतो. आता सध्या काजवे लुप्त झाल्याचा प्रकार दिसतोय. शहरी भागामध्ये पाहतोय आपण गावामध्ये पाहतोय कुठेही काजवे आपल्याला फारशा प्रमाणात आढळत नाहीत. मग हे काय करतात तर प्रकाशाद्वारे संकेत पाठवत असतात. प्रकाशाच्या द्वारे एक प्रकारची त्यांची मार्गक्रमणाची किंवा इतर काही संकेत पाठवण्याची जी रीत आहे ती त्या भाषेतून त्यांनी व्यक्त केलेली असते. मग दृक संकेताची उदाहरणे काय आहेत? काजवा प्रकाश दाखवून सजातीय कीटकांना आकर्षित करतो. पहा प्रकाश दाखवून सगळ्या कीटकांना तिच्यासारखीच असणाऱ्या कीटकांना सगळ्या आकर्षित करतो. मधमाशा विशिष्ट अशा दोन नृत्याद्वारे इतर सहकार्यांना अन्न मिळण्याचे स्थान दर्शवतात. पहा मधमाशी उडाल्यानंतर ती विशिष्ट अशी रचना गोलाकार असेल त्रिकोणी असेल कुठंतरी समजा वर्तुळाकार वेगवेगळ्या आकारामध्ये ती फिरत असते. म्हणजे ती दोन नृत्य करते त्या रचनेला म्हणायचं दोन नृत्य. मग मधमाशांना अन्न दाखवण्यासाठी अनेक मधमाशांना एकत्रित आणण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हे मधमाशीद्वारे केलं जाणारी दृक संकेत आहेत. मूक व बहिऱ्या व्यक्ती दृक संकेताद्वारे संवाद साधू शकतात. पाहिलं आपण हातांची त्यांची भाषा त्याला आपण करपल्लवी म्हणतो. मग ते हातानेच त्यांना खाणाखुणा करून एकमेकांना संवाद साधत असतात. अशी ही रचना जी असते ती दृक संकेताची आहे. दृक संकेताची
यानंतर पहा रासायनिक संकेत आहेत काही. आता हे रासायनिक संकेत काय, तर मुंग्या रासायनिक संकेताद्वारे इतर मुंग्यांना अन्न पदार्थाची माहिती देतात. पाय मुंगींची एक लाईन, मुंग्यांची लाईन जर चाललेली असेल, रांग चाललेली असेल, तर अनेक मुंग्या एकामागे एक चाललेल्या दिसतात. आणि त्यापैकी तुम्ही काही जणांची रांग तोडण्याचा प्रयत्न करा, लगेच दुसऱ्या मार्गाने वळल्या तरी ही मुंगी सर्व मुंग्या त्या मार्गाने मार्गक्रमण करताना दिसतात. थोडस जरी कुठेतरी साखर वगैरे सांडलेली असू द्या, लगेच त्या ठिकाणी मुंग्यांचा समूह आपल्याला आलेला दिसतो. म्हणजेच त्यांना रासायनिक संकेत आहेत, वासाद्वारे म्हणा किंवा अन्न पदार्थाची माहिती त्यांना या संकेताद्वारे मिळत असते. गोड्या पाण्यातील सोनेरी मासा व गनी मासोळ्या यांच्या त्वचेतून स्रवणाऱ्या गंधयुक्त रसायनामुळे इतर माशांना धोक्याची सूचना मिळते. आता हे जे काही गनी मासोळी आहे, सोनेरी मासा आहे, हे शरीरातून काहीतरी रसायन बाहेर सोडतात आणि या वासामुळे इतर माशांना काय होते, आजूबाजूला काहीतरी धोका असल्याचं, संकट असल्याचं समजले जाते. मात्र या वासामुळे शार्क मासा संकेत देणाऱ्या माशाकडे आकर्षित होऊन त्यांना पकडतो. मग शार्क मासा आहे त्याच्या मागे जाते, त्यांना कळते, शार्क माशाला सुद्धा एक संवेदना आहे की या वासामुळे अनेक प्राणी बचावात्मक मार्गाने जातात, मग त्या मार्गाने हा जाऊन त्या कीटकांना, इतर माशांना पकडण्याचं काम करतो. त्यानंतर आहे स्पर्श संकेत. स्पर्श म्हणजे त्वचेद्वारे समजून घेणे, हात लावल्याद्वारे किंवा काही समजा स्पर्शात्मक संकेत. मग स्पर्श संकेताचा उपयोग साधारणतः प्राण्यांच्या प्रणय किडेवेळी होतो. उदाहरणार्थ रातकिडा. अंध व्यक्ती स्पर्श संकेताद्वारे ब्रेल लिपीची अक्षरे ओळखतात. पहा, ते अंध व्यक्ती त्यांना ओळख म्हणजे डोळ्याने दिसत नाही, म्हणून ते हाताने स्पर्शाद्वारे ती ब्रेल लिपीचा वापर करून काय लिहिलंय किंवा आपल्याला काय संदेश दिला गेलेला आहे हे ओळखत असतात. पैसे सुद्धा ते त्यांच्या ब्रेल लिपीच्या खानाखुणांनी सुद्धा ओळखत असतात. गिधाडे, कावळे, तरस हे प्राणी मृत प्राण्याच्या शरीरावर उपजीविका करतात. त्यांना स्वच्छता कर्मी म्हणतात. स्कॅव्हेंजर्स म्हणजेच स्वच्छता कर्मी. आता हे कावळे, गिधाडे, तरस हे काय करतात, मेलेल्या प्राण्यांचा मांस खातात आणि परिसर स्वच्छ ठेवतात. चिंपांझी, मानव, वानर हे मिश्रहारी प्राणी आहेत, ओमनिवरस, म्हणजे सर्वच खातात हे, म्हणजे याच्यामध्ये, कारण ते अन्नासाठी वनस्पती व प्राण्यावर अवलंबून असतात. आता त्याच्यानंतर पहा हार्बिव्हरस. हार्बिव्हरस म्हणजे शाकाहारी प्राणी. मग याच्यामध्ये शाकाहारी प्राण्यांमध्ये गवत, फळं, वनस्पतीजन्य पदार्थ खाणारे सर्व प्राणी येत असतात. आणि कार्निव्हरस. कार्निव्हरस म्हणजे मांसाहारी प्राणी. आता या मांसाहारी प्राण्यांचं वर्गीकरण करताना आपल्याला माहिती आहे, त्यांचे दात सुळे असतात, जिभेने पाणी पितात, इतर काही रचना त्या अभ्यासलेल्या आहेत. कोळी, मुंग्या, घरमाशा यामध्ये मृतोपजीवी पोषण पद्धती, सॅप्रोझोनिक न्यूट्रिशन आढळते. म्हणजे हे मुंग्या, कोळी जे घरातले असतात, हे काय करतात, एखादा उंदीर, माशी, गिशी काही मेलेली असली, कीटक मेलेला असला, तर त्याच्या भोवती सुद्धा गोळा होऊन त्या कीटकांना खाण्याचं काम हे करत असतात. अशा पद्धतीचं हे सगळं स्वच्छता कर्मीचं काम या मृतोपजीवीच्या माध्यमातून होत असते. आता या संकेतांचा वापर करून प्रत्येक प्राणी आपापली जी काही कार्य आहेत, जी काही रचना आहे, परिसराने त्यांना दिलेलं काम आहे, हे काम पूर्णत्वास नेण्याचं त्यांचं धडाडीचं काम चालू असते. जसं मधमाशा असतील, मुंग्या असतील, इतर सर्व प्राणी हे त्यांच्या संकेताद्वारेच सर्व क्रिया घडवून आणत असतात. यानंतर पहा, आता महत्वाचं म्हणजे गुणसूत्रे. आता ही गुणसूत्रे काय आहेत आणि या गुणसूत्राचं महत्व काय आहे ते आपण समजून घेऊयात. कारण प्रत्येक गुणसूत्रानुसारच माणसाची असो, प्राण्यांची असो किंवा वनस्पतीची जी निर्मिती झालेली आहे, त्यामध्ये काही गुणसूत्रांच्या जोड्या आढळत असतात, गुणसूत्रे आढळत असतात. मग या गुणसूत्रानुसारच प्रत्येक वर्गीकरण करताना आपण पाहिले, जसं मी तुम्हाला सांगितलंय की आई वडिलांच्या रचनेनुसार मुलांची रचना असू शकते. गाई म्हशींच्या वासरात पिल्लासारखी त्यांची लेकरं असू शकतात, त्यांची पिल्ले असू शकतात, किंवा वनस्पतीच्या बियापासून त्या ज्या बिया वनस्पतीच्या आहेत त्याच प्रकारचं झाड त्या ठिकाणी आढळून येत असते. मग हे प्राणी व वनस्पतीच्या केंद्रकातील गुणसूत्रे केंद्रक आम्ल व प्रथिनांनी बनलेली असतात. आता गुणसूत्रे कशाची बनलेली असतात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यावेळेस लक्षात घ्यायचं, ही गुणसूत्रे केंद्रक आम्ल व प्रथिनांनी बनलेली असतात. आता या प्रथिनांमध्ये सर्वात महत्वाचं काय पहा, प्रत्येक गुणसूत्र एकाच डीएनए रेणूंचे बनलेले असते. पहा, डीएनए रेणूचे बनलेले असते. डीएनए म्हणजे काय बरं? डीएनए ची काय फुल फॉर्म काय आहे? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. सजीवांच्या काही पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आता सजीवांच्या गुणपेशीच्या जे काही सूत्राच्या जोड्या आहेत ते जोडीच्या स्वरूपात असतात. आणि ह्या जोड्या कशा असतात पहा, समजातीय गुणसूत्रे. यामध्ये दिलेलं पहा, गुणसूत्रांच्या जोडीतील आकाराने व रचनेने सारखी असलेली गुणसूत्रे. आकाराने सारखी आहेत, रचनेने सारखी आहेत आणि हे जोडी स्वरूपात आहेत. लिंग गुणसूत्रे. आता लिंग गुणसूत्र म्हणजे काय, तर
प्रत्येक गुणसूत्राचं जे काही माणसाची रचना असो किंवा सस्तन प्राणी असो, वनस्पती असो, इतर जे काही घटक असतील यांची लिंग गुणसूत्रांचं वैशिष्ट्य पहा. लैंगिक प्रजनन करणाऱ्या एक लिंगी सजीवात गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यांपेक्षा वेगळी असते, त्याला लिंग गुणसूत्रे असे म्हणतात. पाय एक लिंगी सजीव जे असतील त्याच्यामध्ये गुणसूत्राची एक जोडी ही अन्य काही जोड्या ज्या शरीरामध्ये आहेत त्यांच्यापेक्षा वेगळी असते, म्हणून यांना गुणसूत्रे असे म्हणतात. आता अलिंगी गुणसूत्र काय आहेत पहा. लिंग गुणसूत्राच्या जोड्यांव्यतिरिक्त अन्य गुणसूत्रे अलिंगी गुणसूत्रे असतात. म्हणजे जे मुख्य एक गुणसूत्र जोडी आहे, गुणसूत्रांची एक मुख्य जोडी जी असते ती लिंग गुणसूत्रे, आणि तिच्या मदतीला असणारे जे इतर काही उपलिंगाच्या आहेत, म्हणजे ज्याचं तेवढं मुख्य जोडी सोडून इतर काही लिंग गुणसूत्रे आहेत त्यांना म्हणायचं अलिंगी गुणसूत्रे. दोन्हीही महत्वाचे आहेत. आता यावर आधारित प्रश्न काय येतो, तर पहिला प्रश्न तुम्हाला इथे सांगितला की डीएनए कशाचे म्हणजे गुणसूत्रे कशाची बनलेली असतात, केंद्रक आम्ल आणि प्रथिनांची. हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता इथं पहा, मनुष्याच्या पेशीत गुणसूत्राच्या 23 जोड्या आढळतात. ही एक अंडरलाईन केलेली ओळ आहे पहा. 23 जोड्या. 23 जोड्या म्हणजे एकूण किती गुणसूत्र, तर एकूण 46 गुणसूत्रे असतात मनुष्याच्या पेशीमध्ये. यापैकी 22 जोड्या ज्या असतात त्या अलिंगी गुणसूत्राच्या व एक जोडी लिंग गुणसूत्राची असते. आता जन्म घेताना स्त्रीच्या प्रत्येक पेशीमध्ये XX लिंग गुणसूत्राची जोडी व पुरुषांच्या प्रत्येक पेशीत XY लिंग गुणसूत्राची जोडी असते. आता ही जी काही लैंगिक गुणसूत्रांच्या जोड्या दिल्या आहेत, ह्या 22 अलैंगिक आणि एक लिंग गुणसूत्राची जोडी दिली आहे. मग ज्यावेळेस जन्माला येणारं बाळ हे जे काही असते, यामध्ये सर्वात महत्वाचा घटक तो मुलगा आहे की मुलगी आहे हे कशावरून ठरणार आहे, मग मुख्य जोडीवरून ठरणार आहे, एक जोडीवरून ठरणार आहे का 22 जोड्यावरून ठरणार असेल? हे एका जोडीवर. एका जोडीवरून, कारण ती जोडी लिंग गुणसूत्राची आहे, बाकीच्या अलिंगी गुणसूत्रांच्या आहेत. यासाठी ही बाब महत्वाची आहे. आता प्रश्न महत्वाचा काय, गुणसूत्राच्या जोडी म्हणजे माणसाच्या पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात असा एक प्रश्न येईल. किंवा हा जोड्या स्वरूपात आला तर 23 जोड्या लिहायचं, आणि एकूण किती गुणसूत्रे असतात म्हणलं तर 46 गुणसूत्रे. त्याचं उत्तर अपेक्षित आहे. जोडी स्वरूपात विचारलं तर 23 आणि एकूण गुणसूत्रे म्हटल्यानंतर 46. अशा पद्धतीचं हे सांगायचं. आणि हे XY गुणसूत्राच्या सुद्धा जोड्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे स्त्रीच्या प्रत्येक पेशीमध्ये काय असतात, XX गुणसूत्रे, आणि पुरुषाच्या प्रत्येक पेशीत XY गुणसूत्रे असतात. आता ही जी काही XY गुणसूत्रे पुरुषाच्या पेशीमध्ये असतात, यावरून येणारा अपत्य मुलगा आहे की मुलगी आहे हे संक्रमणा आधारित समजते. ही गुणसूत्रे आणि या गुणसूत्रांचं जे संक्रमण होईल त्यावरून या लैंगिक जीवाची किंवा नवनिर्मितीची संकल्पना आपल्याला सांगता येते. ही झाली प्राण्यांची गुणसूत्रे. या गुणसूत्रांचं महत्व काय आहे, तर नवीन स्वतःचा जीव म्हणजे आपल्यासारखाच एखादा दुसरा जीव निर्माण करायचा असेल, जसं प्रजनन पाहिलं आपण, प्रजननामध्ये आपल्यासारखा दुसरा जीव ज्यावेळेस आपण निर्माण करतो त्यावेळेस या गुणसूत्रांचं महत्व आपल्याला निश्चित रूपानं अधोरेखित करता येईल. जर लिंग गुणसूत्रच नसतील तर नवीन जीव तयार होईल का? नाही होणार. म्हणून लिंग गुणसूत्रे ही महत्वाची ठरतात. आता डीएनए म्हणजे काय तुम्हाला विचारलं होतं. आता हे डीएनए काय आहेत, काय आहे, याचं स्वरूप, महत्व काय आहे ते सुद्धा आपल्याला थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. कारण डीएनएवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं शोध कोणी लावला किंवा डीएनएचं महत्व काय, या पद्धतीनं असू शकतं. त्यामुळे आपण थोडंसं याला ओव्हरलुक करून घेऊया. पहिल्यांदा पहा, डीएनए याचं जे काही स्वरूप आहे त्यामध्ये व्याख्या दिलेली आहे, किंवा म्हणजे त्याचं एक विश्लेषणात्मक स्वरूप समजा दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण संज्ञा डीएनए, त्याचं फुल फॉर्म. मग डीएनए म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड. आता गुणसूत्रे ही डीएनएची बनलेली असतात. जी आता आपण गुणसूत्रे पाहिली, लिंग गुणसूत्रे, ही कशाची बनलेली असतात, डीएनएची बनलेली असतात. म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. डीएनएचा शोध कोणी लावला, तर फ्रेडरिक मिशर यांनी 1869 मध्ये डीएनएचा शोध लावला. डीएनए हे प्रथम केंद्रकात आढळल्याने त्यास केंद्रक आम्ल असे सुद्धा म्हणतात. डीएनएची रचना ही सर्व सजीवात सारखीच असते. आता डीएनएची जी प्रतिकृती आहे ती डीएनएचा शोध जो कोणी लावला, फ्रेडरिक मिशरने लावला. पण हे कसे दिसतात किंवा त्यांची संभाव्य कल्पना करून एक प्रतिकृती तयार केली, आणि ही प्रतिकृती वॅटसन व क्रिक यांनी 1953 साली बनवली. डीएनएची प्रतिकृती कोणी तयार केली, तर दोन नाव आहेत, वॅटसन व क्रिक, 1953 साली. डीएनएचा शोध कोणी लावला, तर फ्रेडरिक मिशर, 1869. आता यामध्ये प्रतिकृती तयार करताना त्यांनी दोन पदार्थ दाखवले. त्यामध्ये डीएनए मॉडेल काय आहे पहा. यामध्ये
न्यूक्लिओटाइडचे दोन समांतर धागे द्विसर्पिल रचनेत एकमेकांभोवती वेष्टिलेले असतात. आता हे द्विसर्पिल म्हणजे काय लक्षात घ्या. द्विसर्पिल म्हणजे काय असेल बरं? द्विसर्पिल म्हणजे काय सांगता येईल? डीएनएचे जे काही धागे असतात ते द्विसर्पिल असतात. म्हणजे द्विसर्पिल म्हणजे कसे असतील? चला परत एकदा सुरुवातीला जाऊयात आपण. दोन जोडी असणार आहे. पहा आता या झाडाच्या भोवती एक जाळीदार विणलेलं दिसतंय का? पहा बरं. हो सर. झाडाच्या भोवती सुद्धा आहे आणि या संशोधक महिलांच्या मागे सुद्धा, सायंटिस्टच्या मागे सुद्धा एक जाळीदार रचना दिसत आहे का तुम्हाला? काय हो. झूम करतो थोडं. पहा ही रचना, ही जी रचना आहे याला म्हणायचं द्विसर्पिल आकार. हे जे काही रचना दिलेली आहे इथं, हे द्विसर्पिल आकार म्हणजे पहा सर्प ज्याप्रमाणे, साप ज्याप्रमाणे असं नागमोडी वळण घेत जातो की नाही, त्या पद्धतीने ही दोन रचनात्मक बाजूने जोडलेली रचना आहे. याला म्हणायचं द्विसर्पिल. पहा सर्पाप्रमाणे, सापाप्रमाणे वेगवेगळे घालत घालत गेलेली आहे की नाही? हॅलो सर. हा हॅलो बोला. सर, मी बारड बोलते सर. जे विज्ञानचा त्रास आहे का सर? हो विज्ञानचा आहे चालू मॅडम. मग आम्ही इतिहास भूगोलवाले करायचं नाही ना? पहिल्या पेपरला सुद्धा विज्ञान आहे मॅडम. 5 नाही, मार्कासाठी प्रश्न येऊ सामाजिक शकतात शास्त्र आपल्याला. आहे आमचं. सामाजिक त्या शास्त्र आहे. संदर्भानं तुमची सामाजिक शास्त्र आहे माझं सेकंड पेपर. हो तुमचं सेकंड आहे का? मग काही अडचण नाही मॅडम. ठीक आहे, पहिला पेपर जर असेल तर पहिल्या पेपरला आहे विज्ञान. त्यांना जर करायचं असेल तर करू शकता. मग आणि हे जर हे नसेल करून तुम्हाला टाकू उपयुक्त, सर. हो ठीक आहे मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. ओके. मग या गुणसूत्रांच्या वर्गीकरणानुसार ही जी काही डीएनए ची रचना आहे, ती रचना जी आहे ती द्विसर्पिलाकार पद्धतीची आहे. त्यानंतर पहा यामध्ये इतर न्यूक्लिओटाइड, फॉस्फरिक ऍसिड, डिऑक्झिरायबोज शुगर व 4 पैकी एक नायट्रोजन युक्त पदार्थ असतो. आता हे काही माहिती एवढी महत्वाची नाही, फक्त हे दोन गोष्टी आहेत. प्रतिकृती कोणी तयार केली, कशाची बनलेली असतात आणि त्याचा शोध कोणी लावलेला आहे, ही माहिती महत्वाची आहे. आता याच्यामध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ वगैरे हे काही तेवढं आवश्यक नाही, पण ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असे 4 प्रकारचे असतात मध्ये. त्यानंतर प्युरिन्स मध्ये ऍडेनिन, ग्वानिन, पिरिमिडिन्स मध्ये सायटोसिन, थायमिन असे असतात. आता हे नायट्रोजन युक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्यामुळे या 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड बनतात. म्हणजे याच्यात डीएनए साखळीमध्ये 4 न्यूक्लिओटाइड आपल्याला आढळून येतात. ते कोणते आहेत पहा? ऍडेनिन, थायमिन ज्याला एटी म्हणतात, ग्वानिन, सायटोसिन याला जीसी म्हणतात, अशा नायट्रोजन युक्त पदार्थाच्या जोड्या बनलेल्या असतात. आता जनुकीमध्ये महत्वाचं काय पहा? जीन्स ज्याला म्हणतो आपण जीन्स. गुणसूत्राच्या डीएनए रेणूतील रेणुखंडांना जीन्स असे म्हणतात. मग जीन्स कशाला म्हणतात ही एक समजा तुम्हाला त्या संदर्भानं विचारली जाऊ शकते. मग डीएनए खंडातील गुणसूत्राच्या डीएनए रेणूतील रेणुखंडांना जीन्स असे म्हणतात. आता या जीन्सचं कार्य काय आहे? तर जीन्स शरीराच्या व पेशीच्या रचना आणि कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. आता या डीएनएचं महत्व काय? डीएनएचं आपण जे काही आता इथपर्यंत अभ्यास करत आलो त्याचं महत्व काय पहा? डीएनए मध्ये अनुवांशिक लक्षणे मातापित्याकडून अनुवांशिक लक्षणे मातापित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात. म्हणून जनुकांना अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक पहा, आता सांगितलं होतं की आई वडिलांची उंची जास्त असेल तर मुलं सुद्धा उंची होऊ शकतात. आई वडील ठेंगू असतील तर त्यांची हाईट कमी होऊ शकते. आई वडिलांच्या शरीराच्या रचनेनुसार वडिलांसारखा मुलगा दिसतो किंवा आईसारखी मुलगी दिसते, किंवा मुलासारखा म्हणजे वडील हे मुला मुलीसारखे कुणातरी सारखे दिसत असतात. या पद्धतीच्या ज्या काही रचना असतात. मग एवढंच नाही तर आपल्या कुटुंबात असणाऱ्या सदस्यांचं सुद्धा रूपरेषा, त्यांच्या संबंधित काही बाबी आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. जसं एखाद्या काकाचे वगैरे जर कुरळे केस असतील तर पुतण्याचे सुद्धा होऊ शकतात, पुतणीचे सुद्धा होऊ शकतात, किंवा एखाद्याच्या शरीरावर तीळ वगैरे आलेले असते ज्याला आपण मोल म्हणतो, ते सुद्धा एखाद्याच्या शरीरावर जशाचे तसे येऊ शकतात. मग हे अनुवांशिक घटकांचं जे काही रचना आहे ती रचना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचं काम डीएनए करत असतात. म्हणून या जनुकांना अनुवांशिकतेचे कार्यकारी घटक असे म्हणतात. मग हे कळलं, जीन्समुळे काय होते? माता पिता व त्यांची आपत्ती यांच्यामध्ये बरेच असे साम्य आपल्याला आढळून येते. म्हणजे आपण पाहिलं की आई वडिलांची मुलं जी आहेत त्यांच्या रचनेनुसार आपल्याला दिसून येतात. मग ही सर्व रचना जी आहे ती या डीएनए माध्यमातून घडून येत असते. म्हणजे अनुवांशिकता जी आपली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली आहे ती डीएनएच्या माध्यमातून पूर्ण अनुवांशिकतेचं आपल्याला रूपांतर होताना आढळून येते. यानंतर पहा एक
रायबोन्यूक्लिक ऍसिड, ज्याला आपण RNA म्हणतो, RNA रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता ही DNA प्रमाणेच RNA हे सजीवाच्या पेशीतील दुसरे महत्वाचं न्यूक्लिक आम्ल आहे. आता याचा शोध कोणी लावला पहा? 1962 साली अलेक्झांडर रिच या अमेरिकन संशोधकाने DNA विषयी भाकीत केलं होतं. भाकीत केलं म्हणजे त्यांना काहीतरी कल्पना मांडली की असा असा DNA जसा राहते तसंच काही शरीरामध्ये RNA नावाचा एक सुद्धा रायबोन्यूक्लिक आम्ल असू शकते, असं त्यानं भाकीत केलं. 1986 साली वॉल्टर गिल्बर्ट या अमेरिकन जीवशास्त्रज्ञाने RNA ही संज्ञा रूढ केली. आता पहा, हे त्यावेळेस भाकीत ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्याला संज्ञा काय होती किंवा त्याचं वर्गीकरण काय करता येईल हे सांगितलं नाही. मग हे पुढे जाऊन आता जसं यांनी सांगितलं की 1986 ला वॉल्टर गिल्बर्ट यानं त्याला नाव दिलंय RNA. म्हणजे हा DNA सारखा जर घटक जो असतो शरीरामध्ये, तुम्ही म्हणताय तो अलेक्झांडर रिचनं जो म्हटला, त्याला नाव काय दिलंय? तो RNA आहे असं त्यांनी सांगितलं. मग RNA या आम्लाचा प्रत्येक न्यूक्लिओटाइड पुढील घटकापासून बनतो. मग याच्यामध्ये रायबोज शर्करा, फॉस्फेट रेणू, त्यानंतर ऍडिनोसिन, ट्रायफोसिन हे जे काय आहेत पहा, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल या 4 नायट्रोजन युक्त पदार्थापासून बनलेला असतो. आता हे RNA जे बनलेले आहेत ते 4 घटकापासून बनलेत पहा, मग ग्वानिन, ऍडेनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. यापैकी जे काही ग्वानिन आहे, यापैकी ऍडेनिन व ग्वानिन ही प्युरिन्स, तर सायटोसिन व युरेनिन पिरिमिडिन्स आहेत. आता अनेक न्यूक्लिओटाइड मिळून RNAचा महारेणू बनतो. आता याच्यामध्ये RNA संबंधाने काय प्रश्न येतील तुम्हाला, की या 4 घटकांची नाव कशापासून बनलेलं आहे हे येईल. त्यानंतर त्याची संज्ञा कोणी मांडली आणि भाकीत कोण केलं या संदर्भाने तुम्हाला विचारलं जाऊ शकते. इतर काही माहिती या संदर्भाने नाही, किंवा परीक्षेच्या दृष्टीने एवढं आपल्याला RNA महत्वपूर्ण सांगता येईल. आता ही DNA RNA जर शरीरात नसती तर मला सांगा शरीराचं कार्य सुरळीत चाललं असतं का? आता एखाद्या गुन्हेगाराला किंवा एखाद्या आई वडिलांचं बाळ हरवलंय तर त्याचा शोध घेण्यासाठी काय केलं जाते बरं? म्हणजे एखादं बाळ सापडलंय, त्याचे माता पिता कोण आहेत माहित नाही, किंवा त्या मुलाला ते परिचय सांगता येत नसेल, लहान बाळ असेल, तर मग ते बाळ DNA कोणाचं आहे? टेस्ट. DNA टेस्ट करतात. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि हे DNA टेस्ट त्याच्यामध्ये जनुकीय वारसा पाठवलेला असल्यामुळं आई वडिलांच्या DNA गुणधर्माशी ती तत्वे जुळत असतात, म्हणून DNA टेस्ट करतात. आणि एखाद्या गुन्हेगाराच्या संबंधाने जर घ्यायचं असेल तर DNA फिंगरप्रिंट सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे तो गुन्हेगार कोण होता, काय होता याचं जर संशोधन करायचं असेल किंवा शोध घ्यायचा असेल तर त्याची फिंगरप्रिंट, मग DNA फिंगरप्रिंट आधारे त्याला तपासणी करता येऊ शकते. मग हे DNAचं महत्व अधोरेखित करताना काय काय बाबी महत्वाच्या आहेत पहा. DNA जर नसतील तर आपले अनुवांशिक घटक जे आहेत आपले एकमेकाकडून दुसऱ्याकडे जाणार पिढ्यानं पिढी, हे कायमस्वरूपी जात असतील का? DNA नसते शरीरात तर हे अनुवांशिक जणूक झाल्या एकमेकांच्या शरीरात गेले असते का आदलून बदलून? अनुवांशिकतेचे घटक एकमेकांपर्यंत पोहोचले असते का एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे? पोहोचले नसते. आता ही झाली DNA ची रचना. आता अनुवांशिकता म्हणजे काय पहा. अनुवांशिकता म्हणजे अनुवांशिकता तत्वानुसार जन्मदात्याचे गुण अपत्याकडे किंवा विशिष्ट गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. जसं मी तुम्हाला सांगितलंय की आई वडिलासारखी मुलं असतात, आजी आजोबा सारखे दिसतात, कधी कधी कुटुंबातील एखाद्या काका मामा नाना यांच्यासारखे सुद्धा दिसतात. आता ही अनुवांशिकता काय आहे आणि अनुवांशिकतेचं तत्व जेनेटिक्स, ज्याला आपण जेनेटिक्स म्हणतो, हे तत्व काय आहे तर लक्षात घ्या. यापैकी 50% वाटा हा आई वडिलांकडून मिळतो. कोणाकडून मिळतो हा 50% वाटा अपत्याला? आई वडील. 25% वाटा कोणाकडून मिळतो? दोन्हीकडचे आजी आजोबा. दोन्हीकडचे आजी आजोबा म्हणजे दोन्हीकडचे म्हणजे कोणाकडचे? आजी आजोबा असतील किंवा इतर नातलग असतील. मग त्याच्यामध्ये काका मामा मावशी यासारखे काही आपले नातलग सुद्धा असतील. मग हे दोन्हीकडचे नातलग यामध्ये 25%. आणि त्याच्यानंतर 25% उर्वरित जो आहे हा कोणाकडून मिळतो तर यांच्या आधीचे म्हणजे आज पंजोबा आणि पणजी किंवा खापर पंजोबा म्हणजे जे आधीच्या पिढीमध्ये असतील, म्हणजे आपल्या समजा आई वडिलांचे आजी आजोबा यांच्याकडून सुद्धा आपल्याला हा 25% वाटा अनुवांशिकतेचा मिळत असतो. आणि या सर्व घटकाकडून मिळाल्यानंतर ही पूर्णतः किती टक्के बनतात? 100% बनतात. म्हणजे लक्षात घ्या आपल्याकडे कमीत कमी किती पिढ्यांचे गुणधर्म येत आहेत?
पहिलं आई वडील, दुसरं आजी आजोबा आणि तिसरं पणजी पणजोबा, म्हणजे 3 पिढ्यांचे गुणधर्म कमी जास्त आपल्या शरीरामध्ये येत असतात. मग म्हणून लोक म्हणतात कुणाच्या वळणावर गेला रे म्हणतात. एखाद्या वेळेस एखादा मुलगा जास्त धिंगाणा करतो तर म्हणते बाबा आई वडील किती शांत आणि हे कसं पोरगा असं निघलं म्हणते, कुणाच्या वळणावर गेले की म्हणते. म्हणून त्यावेळेस गुणवंशाचं जे काही अनुवंशाचं वैशिष्ट्य आहे ते त्या ठिकाणी आपल्याला निश्चित रूपानं सांगता येईल. आता अनुवांशिकतेच्या बाबतीत काय झाले पहा, एक संशोधन झालं आणि हे संशोधन कोणी केलं? ग्रेगर जोहान मेंडेल. पहा नाव आहे ग्रेगर जोहान मेंडेल, ऑस्ट्रिया याचे आहेत. आता यांचा उल्लेख कुठं आलेला आहे बरं? कोणत्या विषयात आला टीएटीच्या संदर्भाने आपण अभ्यास करताना? हे ग्रेगॉर मेंडेलचं काही जे नाव आहे आता सांगतोय मी, ऑस्ट्रियाचे आहेत शास्त्रज्ञ. यांचा उल्लेख कोणत्या याच्यामध्ये आला असेल तुम्हाला वाटते परीक्षेचा अभ्यास करताना? आतापर्यंत अभ्यास केलाय आपण, किंवा हा अनुवांशिकतेचा गुणधर्म कोणत्या विषयात आला तुम्हाला अभ्यास करताना? मानसशास्त्रामध्ये. मानसशास्त्रामध्ये आलेला आहे, बरोबर ना? मानसशास्त्रामध्ये अनुवांशिकतेचे तत्व सांगितलेले आहे. मग ग्रेगर जोहान मेंडेल यांनी काय केलं? वाटाण्यांच्या झाडावर प्रयोग करून अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. वाटाण्याची बीज त्यांनी काय केली? ठेवली आणि त्या वाटाण्यांमध्ये कोणत्या इतर काही मागील काळातील वाटाण्यांचे संकर घडून आला किंवा म्हणजे संकर नाही तर अनुवांशिक गुणधर्म त्याच्या झाडाचे कोणते आले हे तपासण्याचं काम करून एक प्रयोग सिद्ध केला आणि त्यातून त्यांना आढळलं की 3 पिढीच्या यामध्ये रचना आढळून आलेल्या आहेत. म्हणून हा अनुवांशिकतेचा सिद्धांत ज्यांनी मांडला ते शास्त्रज्ञ आहेत ग्रेगर जोहान मेंडेल. मग अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर ग्रेगर जोहान मेंडेल. आणि हे कोणत्या देशाचे आहेत? तर ऑस्ट्रिया या देशाचे नाव आहेत. या मेंडेल यांनी काय केलं? वाटाण्याच्या रोपट्याची 7 लक्षणे ध्यानात घेऊन अनुवांशिकतेचे निष्कर्ष मांडले. आता हे 7 निष्कर्ष कोणते ते पहा. बीजाचा आकार, बीजाचा रंग, फुलांचा रंग, शेंगेचा आकार, शेंगेचा रंग, फुलाची जागा, खोडाची उंची, पिवळा वाटाणा व हिरवा वाटाणा यांचा संकर केल्यास पुढील पिढीमध्ये पिवळा रंग वरचढ ठरतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आता म्हणजे 2 रंगांचा जर संकर केला तर फक्त त्याच्यातला पिवळा वाटाणा वरचढ ठरून त्याचं नवीन रूपांतर त्या ठिकाणी होते असं सुद्धा त्यांना आढळलं. आता विज्ञानाच्या दृष्टीने हे 3 सिद्धांत महत्वाचे आहेत. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, हा सिद्धांत कोणी मांडला असा प्रश्न येतो तर चार्ल्स डार्विन. त्यानंतर निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडला तर चार्ल्स डार्विन व अल्फ्रेड रसेल वासेल यांनी हा सिद्धांत मांडला. हे स्क्रीनशॉट घेऊन टाका वाटलंच. आणि त्याच्यानंतर उत्क्रांतीचा म्युटेशन सिद्धांत जो मांडला तर ह्युगो डी व्हेरिस यांनी मांडलेला आपल्याला आढळतो. त्या ठिकाणी 4ही सिद्धांत महत्वाचे आहेत. कोणते कोणते? पहिला अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला, दुसरा उत्क्रांतीचा सिद्धांत, त्यानंतर निसर्ग निवडीचा सिद्धांत आणि चौथा आहे उत्क्रांतीचा म्युटेशन सिद्धांत. यापैकी जोडी लावा आधारित प्रश्न येऊ शकतो किंवा एकाच शास्त्रज्ञाचं नाव देऊन त्यांनी कोणता शोध लावला किंवा कोणता सिद्धांत मांडला किंवा सिद्धांताचं नाव देऊन शास्त्रज्ञ ओळखा असं सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते. म्हणून या 4ही सिद्धांताचं महत्व आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करता येते. आता हे 4 सिद्धांत अनुवांशिकतेच्या दृष्टीने असतील किंवा इतर निसर्ग निवडीचा असेल, उत्क्रांतीचा असेल, मग या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आपण सुद्धा सगळ्या आज ज्या काही रचना घडत आहेत त्या रचना सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. मग आता इथून पुढे प्राण्यांमध्ये काही विशिष्टपूर्ण बाबी असतात, त्या बाबींचा या ठिकाणी आपल्याला एक महत्वपूर्ण आढावा उपयुक्त ठरतो. आता याच्यामध्ये पहा, प्रश्नाच्या रचनेनुसार ही माहिती महत्वाची आहे. याच्यामध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट थोडस आठवण्याचा आणि वाचण्याचा पुन्हा रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. पहा, याच्यामध्ये दिलेली हे काही रचना आहे. पहा, सर्वात मोठी पेशी कोणती असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे. मग सर्वात मोठी पेशी कोणती आहे तर ती आहे शहामृगाचे अंडे. आणि सर्वात लहान पेशी कोणती तर मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमच्या पेशी. त्यानंतर सर्वात मोठे टेरिडोफाइट म्हणजे याला म्हणतात सायथिया. आणि सर्वात लहान टेरिडोफाइट आहे ॲझोला. भात शेतीचं जैविक खत. टेरिडोफाइट म्हणजे खतांचा प्रकाराचं एक हे वर्गीकरण या ठिकाणी जैविक खत ज्याला म्हणतो आपण ती आहे. सर्वात मोठे जिम्नोस्पर्म म्हणजे पाईन सारख्या जाती वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या जी मुळाद्वारे पाण्याचा वनस्पतीच्या याच्यामधून शोषण वगैरे घडत असतात आणि इतर खनिजे सुद्धा शरीराच्या मध्ये खेळत असतात. मग हे कॅनिफेरी पाईन. आणि सर्वात लहान जिम्नोस्पर्म म्हणजे जिंकगो यांचं नाव सुद्धा दिलेलं आहे. सर्वात उंच अँजिओस्पर्म युकॅलिप्टस, तर सर्वात लहान अँजिओस्पर्म उल्फिया. म्हणजे झाडांच्या मध्ये पहा वनस्पतीमध्ये सर्वात लहान
उल्फिया हे सर्वात लहान दिलेलं आहे आणि सर्वात मोठं युकॅलिप्टस. उल्फिया ही वनस्पती काय, फुल तिचं सर्वात मोठा आकाराचं असतं, ते 1 मीटर पर्यंत फुलाचा आकार असू शकतो. आकाराने सर्वात मोठा एकपेशीय प्राणी सिरिंगमेनिया फ्रॅग्लिसिमा असं या प्राण्याचं नाव दिलेलं आहे. आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांची सर्वात मोठा संघ दिलेला आहे तो संधिपात, यालाच आर्थ्रोपोडा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर समपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सर्वात मोठा समूह अस्थिमत्स्य म्हणजे मत्स्य वर्गामध्ये देण्यात आलेला आहे. तर सर्वात लहान समूह सस्तनी प्राण्यांमध्ये सस्तनी वर्गामध्ये 21,000 प्रजाती देण्यात आलेल्या आहे. सर्वात मोठा समपृष्ठरज्जू लार्जेस्ट व्हर्टिब्रेट ब्ल्यू व्हेल या माशाला सर्वात मोठा पाठीचा कणा असलेला प्राणी म्हणून गणल्या जाते. त्यानंतर सर्वात मोठा पृष्ठरज्जू झालं, लहान पृष्ठरज्जू असणारा प्राणी कोणता, तर पेडोफायरमा ॲमेन्युसेसिस हा बेडूक आकाराने सर्वात लहान समपृष्ठरज्जू प्राणी आहे. आता आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता, तर शहामृग. आणि आकाराने सर्वात मोठे वटवाघूळ फ्लाइंग फॉक्स. सर्वात लहान पक्षी मेलबी हेमिंगबर्ड. आणि जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा पक्षी म्हटलं तर शहामृग, जो 70 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतो. आणि प्राणी जर म्हटलं तर चित्ता 120 किलोमीटर प्रति वेगाने धावतो. अशा प्रकारचे हे महत्वपूर्ण काही बाबी आहेत. हा तक्ता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने थोडासा महत्वाचा आहे. यामधले पेशीवरचे प्रश्न असतील, सर्वात लहान सर्वात मोठं कोण आहे, किंवा धावण्याचा वेग, धावण्याची गती यानुसार सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या तक्त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि पुन्हा एकदा याचं रिव्हिजन करून घ्या. अशा पद्धतीची जी काही रचना आहे म्हणजे लहान मोठं, मग या पद्धतीचं माणसाच्या वर्गीकरणानुसार काही प्रश्न आहेत ते नंतर आपल्याला अभ्यास आहेत. पण इथे थोडंसं सांगतो, जसं मानवाच्या दृष्टीने सर्वात मोठं हाड, मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड म्हणल्यानंतर कुठलं आहे, सर्वात लांब हाड कुठलं असते, सर्वात लांब हाड मानवी शरीरातील कुठे आढळते, मांडीमध्ये आढळते. आणि सर्वात लहान हाड जे असते ते आपल्या कानामधील कडी, ज्याला आपण स्टेप्स म्हणतो, स्टेप्स, हे कानामध्ये असते. पहा आपण जिथं सर्वात लहान कानाचा जो भाग आहे, कडीचं हाड म्हणतो त्याला, आणि पायाच्या मांडीमध्ये सगळ्यात लांब हाड असते. एवढं जे मांडीचं हाड आहे ते, त्याच्यापेक्षा हाडाची लांबी कुठेही शरीराच्या भागामध्ये आपल्याला आढळत नाही. आता मानवी प्राण्याच्या संदर्भाने, मानवाच्या संदर्भाने काही माहिती आहे पहा. मानवाचा समावेश सस्तन प्राणी गटात केला जातो. मानवाला शास्त्रीय नाव काय आहे, होमो सेपियन. मानवाचं शास्त्रीय नाव इयत्ता 5वीच्या इतिहासाअंतर्गत सुद्धा हे नाव देण्यात आलेलं आहे, होमो सेपियन. सेपियन म्हणजेच बुद्धिमान. युरोपमध्ये होमो सेपियनला क्रोमॅनॉन म्हणून ओळखल्या गेलेले आहे. होमो सेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता प्रगत झाल्याने त्याला प्रगत बुद्धीचा मानव, होमो सेपियन सेपियन, पहा डबल नाव दिले, होमो सेपियन सेपियन, प्रगत बुद्धीचा मानव. आणि सेपियन मानव म्हणजे फक्त बुद्धिमान मानव, असं याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता मानवाचं वर्गीकरण करताना सृष्टी काय आहे मानवाची, पहा सृष्टी म्हणजेच किंगडम. सृष्टी जी आहे त्याची ॲनिमेलिया म्हणजे काय आहे, प्राणी वर्ग आहे. संघ आहे कॉर्डाटा, पाठीचा कणा आहे. उपसंघ आहे व्हर्टिब्रेटा. वर्ग आहे मॅमेलियम. गण आहे प्रायमेट्स. त्यानंतर कुल आहे होमोनिड्स. आणि प्रजाती आहे होमो, जाती आहे होमो सेपियन. आता पहा, प्राण्यांची आणि वनस्पतीची जी नावं आहेत ती शास्त्रीय पद्धतीमध्ये 2 प्रकारात वर्गीकृत केली जाते. एक आहे त्याच्यातील जाती आणि प्रजाती, या 2 गटामध्ये ओळखली जाते. आता जसं मानवाला होमो सेपियन, पहा होमो सेपियन म्हणतो आपण मानवाला. मानवाला काय म्हणतो, होमो सेपियन. आता यामध्ये लक्षात घ्या, हे होमो जी आहे ही त्याची काय आहे, प्रजाती आहे. होमो जी आहे ती प्रजाती आहे आणि सेपियन ही आहे जाती. मग अशी प्रत्येक वनस्पती आणि प्राण्यांना वेगवेगळी नावं आहेत. जसं गुलाबाला वेगळं नाव आहे, ज्वारीला वेगळं नाव आहे, माणसाला जसं वेगळं आहे, टायगर आहे, वाघ आहे ज्याला आपण म्हणतो, त्यांची सुद्धा नावं वेगवेगळी आपल्याला देण्यात आलेली आहे. ती पुढे आपल्याला येणारच आहे, त्यावेळेस त्याचा आपण अभ्यास करूया. म्हणजे जाती आणि प्रजाती मानवाच्या दृष्टीनं काय आहेत हे सुद्धा आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता
या सर्व रचना पाहिल्यानंतर माणसाचं जे काही वर्गीकरण आहे, माणसाचं कोणत्या गटामध्ये काय महत्व आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला आवश्यक ठरणार आहे. कारण मानवाची रचना जी आता आपण 10 संघ म्हणजे कोणता संघ आहे 10 संघापैकी, त्याचं वर्णन त्या संघामध्ये कुठे येते, काय येते, हे सर्व बाबी पाहिलेल्या आहेत. आता या मानवाच्या ज्या काही इतर बाबी आहेत त्या संदर्भाने महत्वपूर्ण बाबी कोणत्या आहेत पाहत येतं. इथं दिलेली रचना माणसाच्या बाबतीत पचन संस्था दिलेली आहे. पचन संस्था ही आपल्या पचनाशी संबंधित आहे. मानवाच्या पचन संस्थेत अन्ननलिका आणि पचन ग्रंथीचा समावेश होत असतो. मग हे अन्ननलिकेचा मार्ग कोणता कोणता आहे पहा. पहिल्यांदा जिथून अन्ननलिकेची सुरुवात होते, अन्ननलिकेची ज्या ठिकाणी सुरुवात होते तो भाग आहे मुखगुहा. मुखगुहा म्हणजे आपलं तोंड. तोंडामध्ये आपण घास घातल्यानंतरच अन्ननलिकेच्या माध्यमातून हे खाली जात असते. त्याच्यानंतर आहे दुसरा भाग आहे ग्रसनी, त्यानंतर ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे. अन्ननलिका किती घटकांची बनलेली आहे पाय. मुखगुहा 1, ग्रसनी 2, ग्रासिका 3, जठर 4, लहान आतडे 5 आणि मोठे आतडे 6. अन्ननलिकेचे एकूण किती भाग आहेत मग 6 भाग. यामध्ये पचन ग्रंथी, या लाळ ग्रंथी आहेत, यकृत, स्वादुपिंड आणि इतर काही ग्रंथी. आता ही मुखगुहा जी काय आहे, ही मुखगुहा काय आहे पहा. अन्ननलिकेची सुरुवात मुखापासून होते, मुखगुहेपासून होते. दात मानवास प्रत्येक जबड्यात 16, याप्रमाणे एकूण किती दात दिलेले आहेत 32 दात दिलेले आहेत. आता या दातांचे सुद्धा 4 प्रकार पडतात आणि यांना नावं सुद्धा वेगवेगळे दिलेली आहेत, त्यांचे कार्य सुद्धा वेगवेगळे आहेत. आता ही कार्य आणि त्यांची नावे काय आहेत पहा. कृदक दंत, पटाशीचे दात. आता पटाशीचे दात म्हणजे कोणते दात असतील बरं. सुरुवातीला आपल्या ज्या काही जबड्यामध्ये 32 दात दिलेले आहेत त्यापैकी पटाशीचे दात कोणते सांगता येतील. कुठल्या भागात आहेत हे पटाशीचे दात. आहात का जॉईन. जॉईन आहात का मीच एकटा बोलतोय. आहे सर. मग सांगा. कृदक दंत ज्याला आपण पटाशीचे दात म्हणतो, हे शरीरात आपल्या मुखामध्ये कोणत्या बाजूला असतात. बरं आता मला पुढचेच सांगा. म्हणजे 4 पुढचे, अगदी बरोबर आहे, पुढचे दात. जसं तुम्हाला एखादा मोठा पदार्थ खायचा असतो, जसं तुम्हाला एखादा पेरू दिलाय, पेरूचं फळ खायचंय, त्याला कापलेलं नाही, काय नाही, पूर्ण फळ आहे. तुम्ही खाताना ते पूर्ण तोंडामध्ये बसणार आहे का ते. नाही. त्यावेळेस तुमच्या दाढा वगैरे इतर काही उपयोग येणार आहे का सुरुवातीच्या त्या फळाचा तुकडा घेण्यासाठी किंवा घास घेण्यासाठी. नाही. तर मग हे सुरुवातीचे आपले जे काही मोठे मोठे दात दिसतात सुरुवातीला असणारे, त्या दातांच्या माध्यमातून आपण हे वरचे 4 खालचे 4 जे काय आहेत, या दातांच्या माध्यमातून त्या फळाचा एक घास तोडत असतो आपण, तुकडा तोडत असतो. तो झाला पटाशीचे किंवा कृदकदांत. मग हे याला शास्त्रीय नाव आहे इन्सिसोअस आणि यांची संख्या आहे 8. 8 म्हणजे खालचे 4 आणि वरच्या जबड्यातले 4. आता हे काय करतात, अन्नाचे तुकडे करण्याचं काम करतात. त्यानंतर आहेत सुळे. सुळे म्हणजे पहा आपल्या ओठाच्या जे शेवटचे टोक आहे तिथं जवळपास कुठेतरी समजा सुळ्यासारखे म्हणजे अणकुचीदार आपला दात आढळतात. हे आहेत कॅनिन, याला म्हणतात कॅनिन, आणि हे आहेत एकूण संख्या 4. खाली 2, वरी 2. उपदाढा, प्रीमोलर्स, ज्याला आपण चर्वण करण्याचं काम करतात. हे दाढाच्या माध्यमातून आपण घास घेतलेला चावत असतो. मग या प्रीमोलर्स आहेत 8, खालच्या जबड्या 4, वरच्या जबड्या 4 आणि दाढा आहेत मोरल्स एकूण 12, वरच्यामध्ये 6 आणि खालच्यामध्ये 6. आता या सगळ्या दातांचं काम काय आहे तर अन्नाचे तुकडे करणे आणि अन्नाचं चर्वण करणे म्हणजे चावणे. आता द्विदार दंती, डायफोडंट. द्विदार दंती, द्वि म्हणजे किती बरं 2. मानवाच्या आयुष्यात दाताचे 2 संच येतात. कधी येतात बरं 2 संच. आपले लहानपणी दात पडतात का. पहिल्या दुसऱ्या वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्याचे दात पडतात. आपण शाळेमध्ये पाहत असेल, दात पडला म्हणतात विद्यार्थी सर माझा. हो सर. आपले सुद्धा पडतात. मग या पडणाऱ्या दातांना जे 6व्या 7व्या वर्षी पडतात त्या दातांना म्हणायचं दुधाचे दात. त्यांना काय म्हणायचं. दुधाचे दात. दुधाचे दात. आणि यांची संख्या जी असते ती संख्या असते एकूण 20. त्या दातांमध्ये उपदाढा नसतात. कायम संच. वयाच्या 7 वर्षानंतर दुधाचे दात पडून त्यांची जागा कायमस्वरूपी दात घेतात. 7 वर्षानंतर एकदा दात जर पडले तर परत दात येतील का मग आपल्याला. नाही. नाही. म्हणजे लहानपणी जे दात पडतात त्याच्यानंतर कायमस्वरूपीचे दात येतात. आणि कायमस्वरूपीचे दात जर एकदा पडले तर त्या ठिकाणी दात परत येत नाहीत. म्हणून दाताचं महत्व आहे. द्विदार दंती म्हणजे 2 दात येतात, डायफोडंट. जीभ. आता जिभेचं महत्व काय.
जीभ मुखगुहेच्या तळाशी जिव्हाबंधाने चिकटलेली असते. जीभ आपल्याला आपण तोंडातून जर बाहेर काढली बाहेर निघते, पण ती खाली जबड्याला म्हणजे जिव्हाबंधाने चिटकलेली आहे. त्याच मागे थोडस जर पाहिलं तर वरच्या जबड्याला एक पडजीभ सुद्धा आपल्याला चिटकलेली दिसते. जिभेवर रुचिकलिका आणि अंकुरक असतात. जिभेवर काहीतरी असे ठिपक्या ठिपक्यासारखे उंचवटे दिसतात. प्रत्येकाच्या जिभेवर असतात फोड फोड आल्यासारखे थोडे थोडे बारीक चपटे असतात की नाही, या ठिपक्यांना म्हणायचं रुचिकलिका. आणि ह्या रुचिकलिका काय करत असतील बरं आपल्या जिभेवर, त्यांचं महत्व काय असेल? रुची, रुची म्हणजे काय बरं? टेस्ट. टेस्ट, बरोबर आहे. चव, रुची म्हणजे चव किंवा टेस्ट. मग या रुचिकलिकांच्या माध्यमातून आपल्याला काय कळते? पदार्थाची चव कळते. पदार्थ गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, हे सगळं जे काही कळते. तिखट ही चव आहे का बरं? हो सर, तिखट आहे. नाही, चुकू नका इथं. तिखट ही चव नाही. तर तिखट हा प्रकार एक म्हणजे ज्यावेळेस आपण खातो मिरची वगैरे किंवा चटणी, त्यावेळेस तोंडाची आग होते आपल्या, त्यामुळे आपल्याला ती जाणवते. पण तिखट ही चव नाही. चव आहे, चवीचे नाव काय आहेत? गोड, आंबट, कडू, अशा ज्या अशा चवी आहेत. पण तिखट ही चव नाही. जिभेला हाड असते का? आपण बोलताना होतो त्या जिभेला काय हाड आहे का म्हणतो. जिभेला हाड असते की नाही? नाही. नाही. या मराठीमध्ये म्हणी आहे, जिभेला काही हाड नसणे, जिभेला हाड आहे असणे नसणे, म्हणजे ही शब्दाची मर्यादा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून जिभेला हाड नसते कुठेही काही. जिभेमध्ये जीभ ही पूर्णतः तंतूपासून बनलेली आहे. त्यानंतर पहा ग्रसनी. नरसाळ्याच्या आकाराच्या ग्रसनीत श्वसन मार्ग अग्रभागी आणि अन्नमार्ग मध्यभागी असतो. ग्रसनी म्हणजे एखादी नरसाळा, म्हणजे आपण ते चंबू पहा, चंबू वगैरे नरसाळे जे पाहतो की नाही प्रयोगशाळेत, त्याचं खाली नळीसारखं असते आणि तोंड मोठं गोलचक्कीच्या म्हणजे गिरणीच्या आकारासारखं असते. पाहिजे गिरणीचं जे वरचं टप राहते की नाही, त्याच्यात आपण धान्य टाकतो आणि त्या नळीनं धान्य खाली येते, त्यासारखं नरसाळ्याचे जे आकार असते ती ग्रसनीचा असतो. आता अधिकंठ काय आहे? इपिग्लॉटिस याला म्हणतात. ग्रसनीच्या कंठद्वाराजवळ असलेली अधिकंठ ही झडप अन्न गिळताना कंठद्वार झाकते, त्यामुळे अन्न मार्ग व श्वसन मार्ग स्वतंत्रपणे कार्य पार पाडत असतात. एकाच वेळी घास घेतला आपण, काही वेळेस काय होते पहा, आपला ठसका लागतो जेवताना किंवा पाणी पिताना, त्यावेळेस ही अधिकंठ जी झडप असते ती झाकल्या न जाण्यामुळं ती ठसक्याची किंवा आपल्याला उचकी लागण्याची क्रिया घडून येते. जसं पाहता इथे हे एक श्वासनलिका उदाहरणार्थ समजा पेनीचा वापर करतो मी आणि लक्षात घ्या. आता ही एक छिद्र आहे. आता इकडं एक श्वसन मार्ग आहे, इकडं अन्ननलिकेचा मार्ग आहे. मग झालंय काय पहा, आता आपल्या गळ्याचा जो भाग आहे पहा, इथं गळ्याचा जे आपला कॉमन भाग आहे, दोन्ही नळ्या त्या ठिकाणी एकत्र आलेल्या असतील की नाही? अन्ननलिका आणि श्वासनलिका एकत्र आल्यासारखं वाटतंय का पहा बरं इथं? म्हणजे कल्पना करा, इथं दोन्ही एका जागी आलेले असतील की नाही गळ्यामध्ये? हो सर. मग काही वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण घास घेतला, आता ही घास समजा अन्ननलिका आहे समजा असा, हा घास ज्यावेळेस इकडं घास नलिकेतून आतमध्ये जात असतो, त्यावेळेस ही श्वासनलिका इकडली झाकलेली असते. इकडलं जे काही झडप असते ती झाकलेली असते. आणि ज्यावेळेस आपण श्वास घेत असतो या नलिकेतून, त्यावेळेस इकडची जी अन्ननलिकेची झडप असते ती झाकलेली असते. आणि जर शरीराच्या संतुलनामध्ये किंवा अचानक एखाद्या वेळेस ह्या दोन्हीही उघड्या राहिल्या, म्हणजे श्वासनलिकेची ही उघडी राहिली ही आणि अन्ननलिकेची ही उघडी झाली, तर मग पाणी पिताना किंवा अन्न खाताना आपला त्या ठिकाणी काय जाणवतो? ठसका लागतो. अचानकपणे अन्ननलिकेच्या मध्ये आपला तिखट किंवा आंबट पदार्थ पाणी बाहेर आल्यासारखं म्हणजे जळजळ झाल्यासारखं आपल्याला होते. त्यावेळेस आपण म्हणतो सगळं ऍसिडिटी बाहेर आली म्हणतो, आंबट पाणी बाहेर आलं म्हणतो. मग हे जे काही होते त्या आधी कंठ झडपेनं काम न करणं, म्हणजे ज्या वेळेस दोन्ही एकाच वेळी कार्यरत न होता वेगवेगळं कार्य करतात, जसं झाकण्याचं काम, तर जर ते झाकण झालंच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला असं ठसका लागण्याच्या क्रिया घडत असतात. मग ही ग्राशिका, त्यानंतर ग्राशिका रंध्रापासून अन्ननलिकेचा जो शेवटचा भाग आहे जठरापर्यंतचा, तिथपर्यंत पसरलेली असते. आता मध्यपटल काय? वक्ष आणि उदर पोकळी विभागणारा स्नायूमय आडवा पडदा, दोन भाग केलेले आहेत अन्ननलिकेचे. उदरात ग्राशिकेचे रूपांतर जठरात होते. इथं प्रश्न येतो, उदरात ग्राशिकेचे रूपांतर कशामध्ये होते? तर उदरात उदर म्हणजेच काय? आपलं पोट. मग याचं रूपांतर जठरामध्ये होत असते. आता हे जठर जे आहे याचा आकार कोणत्या अक्षराचा आहे? इंग्रजीच्या जे अक्षराप्रमाणे आहे. इंग्रजी आकार कोणता आहे याचा? जे. जठर. जठराचा आकार इंग्रजी अक्षर जे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो.
जठरातील, इथं प्रश्न निर्माण होतो, जठरातील ग्रंथीतून कोणता रस स्त्रावला जातो? मग हा कोणता रस आहे? तर जठर रस स्त्रावला जातो. जठराचं मुख्य कार्य काय आहे? अन्न साठवणे व अन्नाची अंशतः पचन करणे. पूर्णतः पचन नाही, फक्त अंशतः पचन. आता आतडे आहेत, लहान आतडे आणि मोठे आतडे. लहान आतडे जे आहे हे आता स्मॉल इंटेस्टाईन ज्याला म्हणतो आपण आतडे. मग ही लहान आतड्याची लांबी जी आहे ते 6 ते 6.25 मीटर म्हणजे 20 फुटापर्यंत त्यांची लांबी आपल्याला आढळून येते. लहान आतड्यामध्ये अन्नाचे पूर्णतः पचन होत असते आणि हे पचन पूर्णतः झाल्यानंतरच आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची जाणीव जागृती होते आणि आपलं शरीर योग्यरित्या कार्य करत असते. मग हे लहान आतडे 6 ते 6.25 मीटर किंवा 20 फुटापर्यंत, तर मोठे आतडे हे 1 ते 1.5 मीटर पर्यंत असतात. आणि मोठे आतडे काय करतात? पाण्याचा संचय करतात. लहान आतडे काय करतात? अन्न पचन. तर मोठे आतडे हे पाण्याचं संचयन करत असतात आणि त्यांची लांबी जी आहे ती किती मीटर असते मोठ्या आतड्यांची? 1 ते 1.5 मीटर पर्यंत. आता ही जी शरीरामधली रचना आहे यामध्ये आपल्याला काहीतरी पोषक घटक असतात आणि हे पोषक घटक आपल्या शरीराला घडवण्याचं काम करत असतात. मग हे घटक आपण जे काही खातो पितो त्यातून आपल्या शरीराची वाढ होत असते आणि ही वाढ होत असताना काही घटक महत्त्वाचे असतात, ज्याच्यामध्ये प्रथिने असतील, कार्बोदके असतील, इतर काही बाबी असतील. त्या बाबी सुद्धा शरीराच्या वाढीसाठी कशा उपयुक्त आहेत आणि हे आपल्याला कुठून मिळतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरते. आता ते पहिला घटक आहे आपला प्रथिने. प्रथिन्यांनाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो प्रोटीन्स. मग ही प्रोटीन सुमारे 20 प्रकारच्या अमिनो आम्लापासून बनलेली असतात. पेशीमधील पाण्याचे वजन वगळता निम्म्याहून अधिक वजन हे प्रथिनांचे असते. बायोयुरेट चाचणी आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रश्न येतो या ठिकाणी, प्रथिनांचे आहारातील अस्तित्व ओळखण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? मग ही कोणती चाचणी आहे? बायोयुरेट चाचणी आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. प्राणीज उत्पादनापासून मिळणारी प्रथिने ही फर्स्ट क्लास प्रथिने असतात. प्रथिनांचं स्वरूप विक्रिय, संप्रेरके आणि अँटीबॉडीज या स्वरूपामध्ये असतात. मग विक्रिय म्हणजे काय? एन्झाइम. एन्झाइम म्हणजेच पहा सजीवाच्या जैवरासायनिक क्रियांशी संबंधित उत्प्रेरके. प्रथिने म्हणजेच विकरे, यालाच अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन अशी नावे आहेत. संप्रेरके हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजेच पहा चयापचय व शारीरिक विकास नियंत्रित करणारे प्रथिने. पहा आपण हार्मोन्स मध्ये बदल झाला की शरीराची वाढ, रचना जे काय असेल ते बदलली म्हणतो. मग हे हार्मोन्स. त्यानंतर अँटीबॉडीज, रोग जंतूशी मुकाबला करणारे प्रथिन म्हणजेच अँटीबॉडीज. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन ही मेद स्वरूपातील संप्रेरके जननेंद्रियाशी संबंधित आहेत. जननेंद्रियाशी संबंधित संप्रेरके कोणती असा प्रश्न येतो. मग हे आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन. या तीनही प्रथिनांचा उपयोग व जे काही संप्रेरक आहेत ही जननेंद्रियाशी संबंधित आहेत. आता प्रथिनांचे प्राणी स्रोत कोणते आहेत? गहू म्हणजे पहा इथं दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि अंडी हे प्राणी स्रोत. वनस्पतीजन्यमध्ये पहा डाळी, पालेभाज्या, कडधान्य, काजू, बदाम, अक्रोड व कवचधारी फळे. प्रथिनांचं कार्य काय आहे आपल्या मानवी शरीरामध्ये किंवा इतर प्राण्यांच्या दृष्टीनं? हे प्रथिन अमिनो आम्लांची निर्मिती करतात आणि अमिनो आम्ल आपण पाहिलं डीएनए मध्ये सुद्धा आहेत आणि आरएनए मध्ये सुद्धा आपल्याला आढळून आलेली आहेत. मग अन्नद्रव्यांचे विघटन करण्यास आवश्यक असलेली अमिनो आम्ले प्रथिनापासून तयार होतात. त्याचबरोबर प्रथिने शरीराला ऊर्जा पुरवतात. आहाराद्वारे मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी केवळ 10% ऊर्जा ही प्रथिनांपासून मिळते. व्यक्तीस त्याच्या एकूण वजनापैकी प्रत्येक किलो मागे 0.8 ग्रॅम म्हणजे 36 ग्रॅम पाऊंड प्रथिनांची आवश्यकता असते. सामान्य व्यक्तीस दररोज 240 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. मात्र सरासरी किंवा 70 ग्रॅम प्रथिने सेवन केली जातात. आता प्रश्न तुम्हाला कसला विचारला जातो? इथं खाली दिलेली जी काही माहिती आहे पहा, 1 ग्रॅम कार्बोदके बरोबर म्हणजे प्रथिनांचं प्रमाण कशामध्ये मोजलं जाते, कार्बोदकांचं प्रमाण कशामध्ये मोजलं जाते हे या संदर्भाने ही माहिती आहे. मग कार्बोदके पहा 1 ग्रॅम कार्बोदके म्हणजेच 4 कॅलरी. उष्ण आपला त्याच्यातून काय मिळते, किती मिळते ऊर्जा ते दिलेली आहे. 1 ग्रॅम कार्बोदकांपासून किती मिळते? 4 कॅलरी. 1 ग्रॅम प्रथिनांपासून सुद्धा 4 कॅलरी, किलो कॅलरी के कॅलरी आहे त्याच्या समोर. आणि 1 ग्रॅम मेदापासून 9 किलो कॅलरी, तर 1 ग्रॅम अल्कोहोल पासून 7 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळत असते. मग ही ऊर्जा प्रथिनांची काय आहे, त्याचबरोबर इतर कशाची? कार्बोदकांची आणि मेदाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारची ही कार्बोदके प्रथिने जी काही उपयुक्त आहेत ती आपल्याला या ठिकाणी समजून घेता येते. त्यानंतर आता ही झाली प्रथिने. प्रथिनांच्या नंतर महत्वाचं जे आहे त्याकडे आपण वळूयात. प्रथिनांच्या नंतर दुसरा आपला जो महत्वपूर्ण घटक आहे तो आहे
कार्बोदके. यालाच कार्बोहायड्रेट असे सुद्धा म्हणतात. आणि हे कार्बोहायड्रेटचं महत्व काय पहा, निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी संयुगे म्हणून कार्बोदकांचा उल्लेख केला जातो. हिरव्या वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण या जैव रासायनिक क्रियेद्वारे कार्बोदकांची निर्मिती होते. प्रकाश संश्लेषण कोण घडून आणते? प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण ही क्रिया काय आहे? वनस्पतीमध्ये घडणारी अन्न निर्मितीची क्रिया आहे. वनस्पतीमधील अन्न निर्मितीची क्रिया आहे. वनस्पती हरित द्रव्याच्या आधारे प्रकाश ऊर्जेचा वापर करून प्रकाश संश्लेषण करत असतात. पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ व विविध प्रकारच्या शर्करा यांचा कार्बोदकामध्ये समावेश होतो. आता कार्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून बनलेली संयुगे होत. पहा, कार्बोदकामध्ये काय काय असते? कार्बन असते, हायड्रोजन असते आणि ऑक्सिजन सुद्धा असते. कार्बोदके ही मुख्यतः स्टार्च या पिष्टमय पदार्थाच्या स्वरूपामध्ये आढळतात. वनस्पतीजन्य स्रोत कोणते आहे मग यांचे? गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, बटाटा, रताळे, फळे, ऊसामधील सुक्रोज. आणि प्राणीज म्हटलं तर दुधामधील लॅक्टोज ही द्विवारिक शर्करा. दुधामधून फक्त एकाच कार्बोदक मिळत असतात. कार्बोदकांची जी कार्य आहेत ती शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. आपल्या आहारातून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे 65 ते 80% ऊर्जा केवळ कार्बोदकांद्वारे मिळते. पहा, सगळ्यात जास्त ऊर्जा कशापासून मिळते आपल्याला? कार्बोदकापासून. किती टक्के मिळते मग ती? 65 ते 80%. कार्बोदकांमुळे ऊतीमधील प्रथिने टिकून राहतात. कार्बोदकांमुळे स्निग्ध पदार्थाचे चयापचय योग्यरित्या होते. आता स्टार्च रेणूचे विघटन होऊन माल्टोज व माल्टोजच्या विघटनातून ग्लुकोज ही शर्करा तयार होते व ही शर्करा पेशीच्या चयापचयासाठी वापरली जाते. या व्यतिरिक्त उर्वरित जादा शर्करेचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर होऊन ते यकृताच्या पेशीमध्ये साठवले जाते. आयोडीन टेस्ट द्वारा पिष्टमय पदार्थाचे अस्तित्व ओळखले जाते. आयोडीनमुळे पिष्टमय पदार्थ निळे पडतात. आता जेव्हा भेसळयुक्त पदार्थ ओळखायचे असतील तर त्यामध्ये हे भेसळीचं आयोडीन टेस्ट उपयुक्त ठरते. कार्बोदक युक्त पदार्थ जर असतील त्यामध्ये आयोडीन टेस्ट घेता येऊ शकते. आणि आता FDA अंतर्गत आपल्या सध्या चर्चेत विषय आहे तुकाराम मुंडे साहेब आयुक्त, ज्यांनी भेसळयुक्त जी काही अन्न व औषधे आहेत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे. मग ही आयोडीनद्वारे सुद्धा आयोडीनच्या पिष्टमय पदार्थ निळे पडतात अशी चाचणी आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकते. आणि या चाचणीच्या आधारे भेसळ असलेले पदार्थ कार्बोदक आपल्याला या ठिकाणी ओळखता येतात. असो, ही झाली भेसळीची प्रक्रिया आणि त्याचं आपल्याला समजा कार्बोदकाचं जे काही महत्व आहे हे ओळखण्यासाठीच्या टेस्ट. यानंतर पुढचं जे काही आहे त्या बाबीकडे वळूयात. प्रथिने आपण अभ्यासलीत. प्रथिनानंतर कार्बोदके सुद्धा अभ्यासलीत. आता पुढील घटकाकडे जाऊयात. आता आहेत पहा जीवनसत्वे. जीवनसत्वे ज्याला म्हणतो आपण विटॅमिन्स. आता हे विटॅमिन्स काय आहेत तर विटॅमिनचा शोध फुंक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. विटॅमिन फुंक या संशोधकाने जीवनसत्वाचा शोध लावला. जीवनसत्वाच्या रेणूमध्ये काय असते? अमिनो आम्ले समाविष्ट असतात. जसं DNA, RNA आपण पाहिलं ते समाविष्ट असतात. जीवनसत्वे ही शरीराच्या योग्य वाढ, विकास व उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक अशी सेंद्रिय संयुगे होत. जीवनसत्व ड वगळता इतर सर्व जीवनसत्वे ही आहारातून मिळवावी लागतात. कारण इतर अन्नद्रव्याप्रमाणे जीवनसत्वाचे विघटन व संश्लेषण न होता ती जशीच्या तशी वापरली जातात. ड जीवनसत्व हे कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना उपलब्ध होते. आता हे सगळं डी जीवनसत्व वगळता इतर सर्व प्राणी आणि वनस्पतीजन्य पदार्थापासून आपल्याला मिळतात. पण डी जीवनसत्व हे सूर्यप्रकाशाच्या कोवळ्या उन्हापासून मिळत असते, म्हणून डी जीवनसत्व थोडंसं वेगळं आहे. आता या जीवनसत्वांचे 2 प्रकार केले जातात. एक मेदात विरघळणारी म्हणजे फॅट मध्ये विरघळणारी जीवनसत्वे ही कोणती आहेत तर अ, ड, ई, के. आता यापैकी एक लक्षात ठेवायचं. समजा मेदातली विचारली किंवा पाण्यात विरघळणारी विचारली तर तुम्हाला एक पाठ असणं कंपल्सरी आवश्यक आहे. म्हणजे मेदातली जर पाठ असतील तर तुम्ही आपोआप पाण्यातली काढू शकता आणि पाण्यात विरघळणारी जर पाठ असतील तर तुम्ही मेदातली काढू शकता. मग इथं लक्षात घ्यायचं, मेदात विरघळणारी जीवनसत्वे म्हटलं की विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के, अ, ड, ई, के. आणि पाण्यात विरघळणारी म्हणलं की ब समूह आणि क विटॅमिन. जीवनसत्व ब समूह आणि विटॅमिन सी एवढी नावे लक्षात ठेवायची. आता ही जीवनसत्वे काय आहेत त्यांची शास्त्रीय नावे काय आहेत ते तुम्हाला माहित आहे. जसं अ जीवनसत्व
रेटिनॉल म्हणतो, त्याच्या अभावी काय होते, रातांधळेपणा येते. आणि हे कुठं मिळते जास्त प्रमाणात, गाजर वगैरे खाल्लं, दुधाचे पदार्थ खाल्ले तर त्याच्यातून सुद्धा मिळू शकते. अशी काही पदार्थजन्य नाव आहेत त्याची. सी असेल तर त्याला ॲस्कॉर्बिक ऍसिड नाव दिलेलं आहे. संत्र्यावर्गीय लिंबूवर्गीय फळांमधूनही मिळते. त्याच्यामुळं दात आणि हिरड्या म्हणजे हाडे आणि हिरड्यांचा विकास या ठिकाणी घडून येतो. त्यांच्या मजबूतीसाठी हे उपयुक्त ठरते. अशी काही नावं आहेत, जीवनसत्वे आहेत, ते तुम्हाला अभ्यासून घेणं महत्वाचं ठरणार आहे. कारण त्यांचे शास्त्रीय नावं आणि मूळ जसं आपण अ ब क ड असं म्हणतो ते नावं तुम्हाला त्या ठिकाणी जोड्याला स्वरूपात विचारले जाऊ शकतात. किंवा त्यांचा उपयोग काय, त्यांच्या अभावी होणारे आजार काय, हे सुद्धा आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकते. म्हणून थोडंसं ओव्हरलुक करून घ्यायचं. दोन्ही बाजू तुम्हाला या ठिकाणी जीवनसत्वाच्या अभावाने किंवा जीवनसत्वाच्या संदर्भाने महत्वपूर्ण ठरणारे आहेत. यामध्ये लक्षात घ्यायचं, जीवनसत्व जे आहेत त्यांचा शोध फुंके शास्त्रज्ञाने लावलेला आपल्याला लक्षात येतो. आता ही जीवनसत्वाच्या संदर्भाने काही इतर माहिती आहे पहा. आहारातील जे काही प्रमुख मूलद्रव्य आहेत आणि या मूलद्रव्यांच्या अभावी होणारे काही रोग आपल्याला सांगितलेले आहेत. हे रोग कसे आहेत पहा. आपल्या आहारामध्ये जर लोहाचा अभाव झाला तर पंडरोग, ज्याला आपण ॲनिमिया असं म्हणतो, रक्तक्षय, मग हा पांडुरोग होत असतो लोहाच्या अभावी. आता याच्या उपचार काय, तर फेरॉन सल्फेट फॉलिक ऍसिडच्या गोळ्या आपल्याला खाव्या लागतात लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी. कॅल्शियम व फॉस्फरस आपल्या शरीरामधलं जर कमी झालं तर अस्थिमृदा, हाडे ठिसूळ होतात. मुडदूस हा आजार होतो. शरीर आकारबद्ध न राहता कुठल्याही पद्धतीने वाढायला सुरुवात होते. मग याच्यावरती उपचार काय, कोळे सूर्यकिरण, ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा हा आजार आहे. सोडियम जर जास्त झालं तर हायपोनॅट्रेमिया, अभाव जर झाला सोडियमचा आपल्या शरीरातून, सोडियम म्हणजे मीठ आपण म्हणतो, ते जर नसेल तर हायपोनॅट्रेमिया, गलगंड सारखे आजार होतात. त्यानंतर मॅग्नेशियम, यकृताचा सिरोसिस, गरोदरपणातील टॉक्सिमिया होतो. आयोडीन पहा, आता सांगितलं सोडियम म्हणजे आयोडीन म्हणजे मीठ. मग मिठाच्या इच्छानुसार समजा जर आपल्या शरीरात कमतरता जाणवली तर गलगंड, गोयटर, आउटोग्रंथीचा विकार होतो. पाहिजे ज्याला घेंगा म्हणतात. एक टीव्ही वरती जाहिरात यायची मागे, घेंगा नामक आजार, एक महिला जिला गळ्याला असा मोठ्याच्या मोठा आकार आलेला दिसतो, मग हा गलगंड, गळ्याला होणारा आजार. आयोडाईज मीठ वापरणे, आयोडीनीकरण ज्या भागामध्ये मीठ मिळत नाही तिथं लस सुद्धा दिल्या जाते. मॉलिब्डेनम, हे जर खनिज नसेल आपल्या शरीरात, मूलद्रव्य नसेल तर तोंडाचा व अन्ननलिकेचा कर्करोग होतो. तांबे जर नसेल तर न्यूट्रोपिनिया, रक्तातील न्यूट्रोफिल पेशींची संख्या घटते आणि आपले रक्तप्रवाहाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होताना दिसून येतो. अशी ही रचना या तांब्याच्या अभावी आपल्याला शरीरामध्ये घडत असतात. आता हे झालं आहारातून मिळणारे मूलद्रव्य व त्यांच्या अभावी होणारे काही आजार. मग हे आजार होऊ नयेत यासाठी आपल्याला काही खबरदारी सुद्धा घ्यावी लागत असते. त्यानंतर पहा, रक्त मानवाच्या शरीरामधला महत्वाचा भाग आहे आणि या रक्तानुसारच आपल्या शरीराची सगळी काही कार्य घडत असतात. जर रक्त शरीरामध्ये फिरतं राहिलं नाही तर आपलं शरीर बंद पडू शकते. मग रक्तगटामध्ये पहा, मानवी शरीरातील रक्ताचे एकूण वजन शारीरिक वजनाच्या 9% असते. जर एखाद्या व्यक्तीचं वजन 90 किलो असेल त्याच्या 9% वजन हे रक्ताचं असते. एखाद्या व्यक्तीचं वजन 50 किलो असेल त्या 50चे 9% म्हणजेच त्याचं रक्ताचं वजन असते. रक्त हा अर्धपारदर्शक व अल्कधर्मी द्रव आहे. रक्तामुळे शरीराचे साधारण तापमान 37°C राखले जाते. पहा, मग इथं प्रश्न येतो तुम्हाला, रक्ताचे वजन किती टक्के असते सुरुवातीला शरीराच्या? 9%. दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, मानवी शरीराचे साधारण तापमान किती असते? मग किती असते हे? 37°C. आता रक्त देणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणायचं दाता, रक्तदान करणे. पाहतो आपण रक्तदानाचे शिबिर लाभले जातात. मग रक्त देणारा व्यक्ती जो असतो त्याला काय म्हणायचं? रक्तदाता. आणि जो रक्त घेणारा व्यक्ती असतो त्याला म्हणायचं ग्राही. आता या रक्तगटाचे सुद्धा काही प्रकार पडलेले आहेत ज्याला आपण ब्लड ग्रुप म्हणतो. मग हे ब्लड ग्रुप डॉक्टर कार्ल लँडस्टायनर या ऑस्ट्रियन संशोधकाने 1900 साली ABO या 3 रक्तगटाचा शोध लावला. पहा, कार्ल लँडस्टायनरने किती रक्तगटाचा शोध लावला? A, B आणि O या 3 रक्तगटाचा शोध लावला. कोण्या साली? 1900 साली. तर 1902 साली डिकास्टेलो व स्टर्ली यांनी AB हा चौथा रक्तगट शोधून काढला. आता या 4ही रक्तगटाच्या नुसार दाता व ग्राही यांचे जुळणारे व न जुळणारे रक्तगट पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. म्हणजे लक्षात घ्या, आता हे ग्राही व दाता यांचे जे काही वर्गीकरण केलेलं आहे ते कोणत्या स्वरूपात आहेत ते समजून घेऊयात. थोडं झूम करतो. आता पहा, दाता रक्तगट आणि ग्राही रक्तगट. जर देणारा रक्तगटाचा व्यक्ती O रक्तगटाचा असेल, लक्षात घ्या इथं आता, रक्त देणारा जर O गटाचा असेल
तर त्याचं रक्त कोण कोण स्वीकारू शकते? सर्वच रक्तगटाला ते उपयुक्त ठरते. सर्वजण स्वीकारू शकतो. ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता असं म्हटले जाते. कोणालाही देऊ शकतो तो. ओ रक्तगटाचा दाता कोणालाही देऊ शकतो. पहा इथं ओ ला दिलं, ए ला दिलं, बी ला दिलं आणि ए बी ला सुद्धा दिलेलं आहे. ए रक्तगटाचा दाता जर असेल, ए रक्तगट पुन्हा कोणाला मिळू शकतो? फक्त ए ला उपयुक्त ठरू शकतो आणि ए बी ला उपयुक्त ठरू शकतो. बी किंवा ओ ला उपयुक्त ठरू शकत नाही. त्याचबरोबर बी आहे. बी हा फक्त बी आणि ए बी लाच उपयुक्त ठरतो, इतरांना नाही. ए बी हा रक्तगट फक्त ए बी लाच उपयुक्त ठरतो, इतर 3 गटांना नाही. आता हे रक्तगट जे आहेत त्या रक्तगटानुसार इथं तुम्हाला काही एक विशेष माहिती आणखी दिलेली आहे, ती सुद्धा आपण पाहूयात. प्रतिजन आणि अँटीजन. आता प्रतिजन आणि अँटीजन काय असतात पहा. ए रक्तगटामध्ये ए प्रतिजन असतो तर बी अँटीजन असतो. बी रक्तगटामध्ये बी प्रतिजन असतो तर ए अँटीजन असतो. ए बी मध्ये दोन्ही प्रतिजनच असतात, अँटीजन कोणीच नसते. ओ मध्ये एकही प्रतिजन नसते, फक्त अँटीजन असतात, ए किंवा बी. आता इथे लक्षात घ्या, सर्व योग्य दाता. जसं सर्व योग्य दाता म्हणजे काय? कोणालाही रक्त देणारा. ओ गटाचे रक्त सर्व रक्तगटाशी जुळते. आता इथं आकृतीत पाहिलं आपण डब्यामध्ये, चौकोनामध्ये. म्हणून ओ रक्तगटाच्या मनुष्यास सर्व योग्य दाता असे म्हणतात. तो कोणालाही देऊ शकतो. आता सर्व योग्य ग्राही म्हणजे स्वीकारणारा. ए बी रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व गटाचे रक्त चालते. पहा, ए बीच्या समोर सर्व गटामध्ये राईटचं चिन्ह दिले आहे, म्हणजे तो कोणाचंही रक्त घेऊ शकतो. ए बी ला कोणाचीही मर्यादा नाही की मला एच पाहिजे, बीच पाहिजे, असं काय आहे का? नाही. कोणाचंही रक्त तो कोणत्याही रक्तगटाचं, ए बी ओ ए बी सर्वांचा रक्तगट घेऊ शकतो. म्हणून यांना सर्व योग्यग्राही असं म्हटलं जाते. हे सगळे जे काही रक्तगटाचे प्रकार आहेत हे महत्वाचे आहेत. आता रक्तगटाच्या संदर्भाने लक्षात घ्या, शरीराचं तापमान किती अंश राखले जाते हे एक प्रश्न येईल. रक्तगटाचा शोध कोणी लावला ते सुद्धा येईल. आणि सर्व योग्यग्राही रक्तगट कोणता किंवा सर्व योग्यग्राही त्याचबरोबर सर्व योग्य दाता या संदर्भाने तुम्हाला रक्तगटाशी प्रश्न अधोरेखित असतील. हे सगळे प्रश्न तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे आहेत. या ठिकाणी आपण पुढील तासिकेला आपल्या तज्ञ मार्गदर्शक आलेले आहेत, त्यानुसार त्यांच्याकडे आपली तासिका सुपूर्द करणार आहोत. उर्वरित या विज्ञान विषयाच्या अंतर्गत ज्या काही बाबी आपल्या शिकायच्या आहेत त्या पुढील तासिकेमध्ये आपण कंटिन्यू करूयात. आता आजपर्यंत आपण ज्या आताच्या या तासिकेअंतर्गत आपण पाहिलेल्या रक्तगटापर्यंतच्या टॉपिक पर्यंत आपण इथे पोहोचलेले आहोत. उर्वरित तासिका नियमित स्वरूपात होतील. यानंतर रोज आपली तासिका ही ठरलेल्या वेळी होणार आहे. त्यामुळे